गप्पा मारायचे आहेत. मी म्हणलं तुमचं काय युथच्या डोक्यात काय आहे सध्या, तुमची माहिती घेतली पाहिजे म्हणलं, तुमच्याकडनं काही सजेशन्स असतील तर घेतल्या पाहिजे. गुड मॉर्निंग सर. फर्स्ट ऑफ ऑल आम्ही सगळी गोपालकृष्ण गोखले कॉलेजचे विद्यार्थी आहोत. BSc BA BCom या सर्व वर्गातून आम्ही आलेलो आहोत. आज एवढ्या वर्ष झाले तुम्ही राजकारणात सक्रिय आहात. एक राजकीय नेता नसून एक मित्र म्हणून आम्ही सगळी तुमच्यासोबत आज आहोत बसलेलो. आम्ही खूप एक्सायटेड आहोत की एक राजकारणा माणसा आम्हाला समोरासमोर संधी मिळाली बोलायला. आमचे काही प्रश्न असतील आम्ही मनमोकळेपणाने बोलू. तुम्ही जे उत्तर दिल ते आम्ही ऐकायला खूप एक्सायटेड आहोत. तर आपली परवानगी असेल तर आपण सुरू करूया. खूप वर्षापासून रखडला गेलेला प्रश्न होता तो खंडपीठाचा. 38 वर्ष झालं तर आता निकालात काढला गेला. सिक्रेट बेंचमार्क असं आता आम्ही सर्किट बेंच सॉरी आज तो निर्णय आता काढला गेल्यात आला. एक विद्यार्थी म्हणून माझा असा प्रश्न आहे की त्यातून युवकांना काही संधी मिळतील का भविष्यात. आता लवकर काही दिवसात ते सुरूही होईल कामकाज. युवकांना काही संधी मिळतील का आणि त्या सस्टेनेबल असतील का. नाही तर त्यात कसं आहे की सर्किट बेंचची मागणी 40 वर्ष होती, कारण की मुंबई हायकोर्टामध्ये जवळजवळ 3-3.25 लाख केसेस आहेत आणि त्यातल्या 2 लाख केसेस या 6 जिल्ह्यातल्या आहेत. आणि विशेष करून जो केस घालतो त्याला मुंबईला जाणं राहणं या सगळ्या गोष्टीचा त्रास होत होता. आणि म्हणून नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई असं होतं. आणि म्हणून 40 वर्ष आपली मागणी होती की कोल्हापूरमध्ये व्हावं, जेणेकरून इथल्या 6 जिल्ह्यातल्या लोकांना हे मुंबईपेक्षा परवडेल आणि जवळ पडेल. आता जॉब ऑपॉर्च्युनिटी म्हणली तर ॲडव्होकेट्सना प्रचंड जॉब ऑपॉर्च्युनिटी होणार आहे. आता मुंबईत जे जाऊन प्रॅक्टिस करतात त्यांना इथं हायकोर्टात प्रॅक्टिस करायची संधी मिळेल. मुंबईमध्ये एखाद्या मोठ्या वकिलाकडं हायकोर्टात प्रॅक्टिस करावी लागते त्यांना इंटर्न म्हणून. आता डायरेक्ट ते प्रॅक्टिस इथं त्यांची बाजू मांडू शकतात. आणि ज्यावेळी एखादी व्यवस्था निर्माण होते त्याच्याभोवती अर्थकारणसुद्धा ॲटोमॅटिकली निर्माण होतं. म्हणजे आता प्रत्येक गोष्टी पेपर प्रिंटिंगपासून ते अनेक गोष्टी म्हणजे तयार करणं, वकीलपत्र तयार करणं असेल, म्हणजे अगदी स्टॅम्प वेंडरपासून सगळ्याला त्याचा फायदा होणार आहे. म्हणजे आजूबाजूचे तिथले रेस्टॉरंट असतील, येणारा वर्ग इथं कुठंतरी राहणार, कुठंतरी नाश्ता करणार, 5-6 जिल्ह्यातले आलेले लोक. STतनं उतरला तर रिक्षावाल्याला त्याचा फायदा होणार आहे, STला त्याचा फायदा होणार. येणारी संख्या आता जे मुंबईकडे जातात सगळेजण ते सगळे या 5-6 जिल्ह्यातले कोल्हापूरला येणार. म्हणून त्याचा एक निकाल लवकर लागण्यासाठी फायदा होईल, जे 10-10 वर्ष केसेस पेंडिंग राहतात लोकांच्या. दुसरं लोकांना सोयीचं होईल की या जिल्ह्यामध्ये जवळ आहे, 2 तासात 3 तासात माणूस पोचू शकतो, केस करून संध्याकाळी परत जाऊ शकतो. आता मुंबईमध्ये आमच्या आमदार निवासला 50% लोक राहणारे हे हायकोर्टासाठी आणि 50% दवाखान्यासाठी आलेले लोक असतात. म्हणजे ज्यांचे पै पाहुणे आमच्या आमदार निवासच्या रूमला राहायला बघितलं ॲव्हरेज तर लोक जे येतात ते हायकोर्टातला केससाठी आले. मग सकाळी आंघोळ करायची, केस करायची आणि संध्याकाळी परत जायचं. परत तारीख 3 महिन्यांनी पडली की परत 3 महिन्यांनी. त्यामुळे त्याचा फायदा सगळ्यांनाच साधारणपणे होईल. गुड मॉर्निंग सर. सर मला तुमच्यासोबत आरोग्य विभागाबद्दल चर्चा करायला आवडेल. तर माझी शंका अशी होती की सर प्रत्येकाला परवडणारी आणि नवीन काहीतरी आपण योजना आरोग्य विभागाबद्दल काही योजना राबवल्या आहेत का, याबद्दल तुम्ही काय मत मांडता? नाही तर काय, राज्यामध्ये राजीव गांधी जीवनदायी योजना लागू झाली 2010-11च्या दरम्यान. ती योजना लागू झाली. पहिल्यांदा झालं की राज्यातल्या जनतेचा विमा शासन उतरवणार आणि त्या विम्याच्या खर्चातून लोकांनी उपचार मोफतपणे घ्यावेत. आणि जवळजवळ 800 उपचार त्यावेळी आपण ठरवले होते. नंतर ते 1100-1200च्या पुढं आता उपचार गेलेले आहेत. आणि आता हे केंद्र शासनानं आयुष्यमान काढलेलं आहे किंवा राज्य शासनानं ही पुढं राजीव गांधी जीवनदायी योजनेचं नामकरण केलं आणि महात्मा ज्योतिबा फुले केलं. आता ती अनेक लोकांना उपचार देण्याचं काम करते. म्हणजे पूर्वी आता आमच्याकडं हार्टसाठी पत्र मागायला यायचे लोक किंवा उपचारासाठी पत्र मागायला यायचे, उपचारासाठी मदत मागायला यायची. ती संख्या आता कमी आली. लोकांना आता डायरेक्ट मोफतपणे उपचार मिळतात. नॅशनल हेल्थ मिशन एक 20 वर्षापूर्वी सुरू झाली या देशामध्ये. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र गावागावामध्ये झालेले आपल्याला दिसतात. त्या प्राथमिक आरोग्य केंद्रात किमान मिनिमम उपचार आता होत आहेत. मिनिमम उपचार म्हणजे
पूर्वी 20-20, 25-25 किलोमीटर जायला लागायचं. आता तशी परिस्थिती नाही. ग्रामीण भागामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र प्रामुख्यानं झालेले आहेत. तर हे आरोग्याच्या दृष्टीनं आता म्हणजे चांगलं झालेलं आहे. अजून तुझ्या मनात काय शंका असली सांग. म्हणजे तुला कुठला अनुभव आला असेल की हे होत नाही, तर मग मला सांगता येईल की काय आहे. आता बऱ्यापैकी होते आता, आणि रेट्स गव्हर्नमेंटनं ठरवून दिलेले आहेत. दवाखान्यांना पण परवडेल, कारण त्यांचाही खर्च निघाला पाहिजे, त्यांच्या स्टाफचा पगार, त्यांचा सगळा खर्च निघाला पाहिजे, आणि तिकडं जास्त बिलसुद्धा लागणार नाही, अशा पद्धतीचं आहे. आता खर्चिक कुठलं आहे, आता ऑर्गन ट्रान्सप्लांटवर अजून हे झालेलं नाही. म्हणजे किडनी ट्रान्सप्लांट, लिव्हर ट्रान्सप्लांट, हार्ट ट्रान्सप्लांट याला अजून म्हणावी तेवढी मदत आपण देत नाही. म्हणजे अजून त्याचा खर्च जास्त आहे, कारण की ते क्रिटिकल आहे. कारण त्याची संख्या आता हळूहळू वाढायला लागली आहे. तर ती वाढल्यावर आता कदाचित त्याच्यावर पण जास्त पैसे त्याला खर्च करावे लागतील. आत्तासुद्धा 10-20 लाख रुपये खर्च त्याला येतो. म्हणजे 10 लाख रुपये खर्च येतो, त्यातला 2 लाख रुपये 3 लाखापर्यंत शासन देतं, CM फंडातनं पैसे मिळतात. तरी 5-7 लाख रुपये लोकांना गोळा करावे लागतात स्वतःचे. तर पूर्वी परिस्थिती होती की एक म्हण होती, दवाखान्याची आणि कोर्टाची पायरी चढू नये. आता दवाखान्याचं काय आलं तर किमान एक गॅरंटी आहे की बाबा माझं मोफत उपचार होऊ शकतो. नमस्कार सर, माझे नाव सानिया चिकलवाळे आहे. तर माझा प्रश्न हा आहे की शक्तिपीठाच्या महामार्गातून होणारा जो विकास आहे हे जरी सत्य असलं तरी त्याला बळी पडणारे घटक जे शेतकरी आहेत आणि त्यांचे जे नुकसान होत आहे याबद्दल तुमचं काय मत असेल? नाही, मुळात पहिलं वाक्य जे विकास होणार आहे त्याच्यावर माझा आक्षेप आहे. कारण की ऑलरेडी विकास कुठं होऊ शकतो, जिथं रोड नसेल तिथं विकास होऊ शकतो. आता शक्तिपीठ महामार्ग हा चाललाय काय, आता नागपूर रत्नागिरी ऑलरेडी एक्झिस्टिंग महामार्ग आहे, जो महामार्ग ऑलरेडी या सगळ्या जिल्ह्यांना केटर करू शकतो. म्हणजे आता तुमचं गाव कुठलं? कनेरी. समजा आता कनेरीला जायला रोड एक आहे, अजून एक रोड पॅरलल करायला लागले, म्हणजे ज्याला गरज नाही. आता हा राधानगरीला रोड ऑलरेडी आहे समजा, तर त्याला पॅरलल अजून एक रोड चालू आहे. आमचं म्हणणं काय की तुम्ही हे 86,000 कोटी रुपये आहे ते रस्ते जे आहेत त्याला तुम्ही खर्च करा. पुणे रत्नागिरी नागपूर हायवे झाला आहे, त्या हायवेला जोडणारे जे रस्ते आहेत, समजा नांदेडमधनं रोड येतोय, लातूरमधनं रोड येतोय, तुळजापूरमधनं रोड येतोय, सोलापूर त्याला कनेक्शन आहे, किंवा समजा कोल्हापूरमधनं त्या हायवेला जाणार, ह्याला तुम्ही पैसे द्या 1,000 कोटी रुपये आणि ते कनेक्शन करा. किंवा ग्रामीण भागातले रस्ते सुधारा, जेणेकरून तो माणूस लवकर त्या मेन हायवेवर येईल. पॅरलल त्याला हायवे 86,000 कोटीची गरज नाही. आणि नॅशनल हायवेचा पर किलोमीटर खर्च 40 कोटी रुपये आहे, ह्यांचा 100 कोटी रुपये शक्तिपीठचा. आणि त्याच्यामुळे कोल्हापूर सांगलीला महापुराचा फटका बसणार आहे, हा एक विषय आहे. विकासाच्या उलटे आम्ही नाही आहोत, परंतु गरज नसलेला प्रोजेक्ट नको असं आमचं म्हणणं. आता कोल्हापुरातनं कळ्यापर्यंतचा रस्ता झाला आहे, तिथनं गगनबावड्याला जाणारा रस्ता काम चालू आहे. खालनं अंबा मार्गे येणारा रत्नागिरी हायवेचं काम झालं आहे. आंबोली मार्गे संकेश्वरमधून जाणारा कोकणाला जोडणारा हायवे झालेला. हा कोल्हापूर पुणे हायवे हा झालेला आहे. कोल्हापूर म्हणजे सांगलीपर्यंतचा तो चालू आहे काम. तर जे रस्ते गरजेचे आहेत तिथं विरोध झालेला नाही, लोकांनी स्वतःहून दिले. म्हणजे या कोल्हापूर रत्नागिरी हायवेवर 1200 कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळाले. किती? या कोल्हापूर जिल्ह्यातल्या 1200 कोटी रुपये. कुठेही विरोध झाला नाही शेतकऱ्यांचा, का तर तो गरजेचा होता रस्ता. लोकांनी मान्य केलं की तो हा गरजेचा नाही आहे म्हणून त्याला आणि आमचं म्हणणं आहे 86,000 कोटी रुपये हेच तुम्ही बाकीच्या गोष्टींसाठी खर्च करा. म्हणजे आता 1 लाख कोटीची बिलं कॉन्ट्रॅक्टरांची दिलेली नाहीत. परवा एका कॉन्ट्रॅक्टरनं जीव दिला, आत्महत्या केली. तसं होत नाही कधी. तर बाकी शिष्यवृत्ती मुलांच्या वाढवा तुम्ही अजून, म्हणजे विद्यार्थ्यांना अजून शिष्यवृत्ती देता येईल का? सारथी, बार्टी आणि ज्या संस्था आहेत तिथून फॉरेनला जाणाऱ्या मुलांना आपण अनुदान देतो. एखादा मुलगा फॉरेनला शिकायला गेला तर त्याला पैसे देतो. तर समजा 50 लोकांना देत असेल आपण मुलांना, तर ते 100 करा, म्हणजे 100 मुलं उच्च शिक्षणाला घेतील. PhDच्या मुलांना आपण जर 200 मुलांना PhD करायला स्कॉलरशिप देत असेल तर ती 500 करा. पैसे तुमचे योग्य पद्धतीने खर्च करा. आपण घरात समजा आपल्याला महिन्याचा पगार ज्यावेळी घरात येतो त्यावेळी आई आणि वडील प्लॅनिंग करतात ना,
किंवा ह्या पैशाचा खर्च मी कसा करायचा, अवास्तव खर्च केला तर म्हणून आमचं म्हणणं काय की तुम्ही हा गरज नसलेला आहे करू नका, अशी आमची भूमिका. धन्यवाद. Hello, sir. My name is Tanishka Dairam Nishad from class 12 science. As a younger citizen of Kolhapur, I have seen many changes in Kolhapur. One of them is rapid population growth of Kolhapur. Because of it, many issues have been raised, and one of them are traffic congestion. Many people are struggling, especially on peak hours like school timing and work timing. So my question is, what specific steps has been taken or planned to amplify or improve the traffic flow and ensure safety with effective road management in our city? Problem with infrastructure that we have the same road width, and the increase of motorcycles is a major issue. All these years, if you realize, there was pride in owning a car. There is a pride in owning a motorcycle. देर इज अ प्राईड आहे, म्हणजे माझ्याकडं मोटरसायकल आहे, माझ्याकडे गाडी आहे, हे आपल्याला एक स्टेटस असू दे किंवा एक माझ्या आयुष्यात काय स्वप्न, गाडी पाहिजे, घर पाहिजे, हे दोन स्वप्न प्रत्येक सामान्य माणसाचे असतात. त्यामुळे आपल्यावर गाड्या घेण्यावर फार मोठा ओढा लागला आणि कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध होऊन वाहनं आपल्याला आज मोटरसायकल पाहिजे असेल तर 2,000 रुपये घेऊन गेलं तरी लगेच मोटरसायकल आज आपल्याला 100% लोनवर आपल्याला मिळते. मास ट्रान्सपोर्ट हा आपली प्रायोरिटी नव्हती. मॅन्युफॅक्चरिंग वॉज आवर प्रायोरिटी ऑल दीज इयर्स. वाय मॅन्युफॅक्चरिंग वॉज प्रायोरिटी? सो दॅट वी क्रिएट जॉब्स इन मॅन्युफॅक्चरिंग. So manufacturing was a priority in this country. Mass transport was never priority. Past 20 years it has become a priority. म्हणजे AC बसेस आल्या, मेट्रो आल्या, इलेक्ट्रिक बसेस आल्या, हे हळूहळू आता व्हायला लागलं. मग याला एकच सोल्युशन आहे की आपल्याला पॉईंट टू पॉईंट कनेक्टिव्हिटी द्यायला लागेल. बसेस मॅक्झिमम पाहिजे. आता आम्ही मागच्या वेळी एक 9 AC बसेस आम्ही आमदार फंडातनं महापालिकेला दिल्या. आता महापालिकेकडे 103-102 बसेस आहेत. त्यातल्या 20 ते 22 बसेस ह्या कायम मेंटेनन्सखाली राऊंड घेतात. त्या 150 बसेस जर झाल्या तर मग कंटिन्युटी राहील सगळ्यांना. मग लोकांना गरज वाटणार नाही की मी मोटरसायकल घ्यावी. हां, दुसरा प्रॉब्लेम आपल्याकडे की फुटपाथ ओपन नाहीत आपल्याकडं. मेजर प्रॉब्लेम की आपले फुटपाथवर आता त्याच्यात सुप्रीम कोर्टाने एक डिसिजन दिला आहे फेरीवाल्यांना जागा देण्यासंदर्भात. फेरी म्हणजे देशासाठी दिला आहे, आपल्या कोल्हापूरसाठी नाही, की तुम्ही फेरीवाले आयडेंटिफाय करा अँड गिव्ह देम एन स्पेसिफिक प्लेस वेअर दे विल सिट. दे विल नॉट सिट एनिवेअर अँड एव्हरीवेअर. तर त्याच्यात थोडं आपण कमी पडतो, ॲडमिनिस्ट्रेशन पण कमी पडते आणि आम्ही राज्यकर्ते म्हणून की फ्री फुटपाथ, राईट टू वॉक हा हक्क आहे माणसाचा, की राईट टू वॉक, वे टू वॉक म्हणायचं आपण, किंवा मला चालायचा मला अधिकार आहे. तोच आमच्या इथं दुर्दैवानं आपल्याकडं फुटपाथ ही संकल्पना नसल्यामुळं थोडा त्रास होतो आहे. खरं वी आर ट्राईंग टू इम्प्रूव्ह. खरं हे किती केलं तरी ट्रॅफिक वाढतच. आता कोल्हापुरात कुठेही जायचं म्हटलं तर 45 मिनटं लागतात. पूर्वी 15 मिनटात आपण जायचं. अर्बनायझेशन जेवढं वाढेल आणि पॉप्युलेशन जेवढं वाढेल तेवढं होणार. तुम्हाला पटणार नाही, 1 लाख लोक कोल्हापुरात दररोज सकाळी येतात आणि संध्याकाळी परत जातात. 1 लाख लोक अख्ख्या जिल्ह्यातनं नोकरीसाठी येतात, शिक्षणासाठी येतात, सगळ्या गोष्टीसाठी येतात, प्रत्येक गोष्टी. आता ह्याला काय आहे की शिक्षणाची व्यवस्था त्या तालुक्यात करता येईल का, जेणेकरून तो मायग्रेशन इकडं होणार नाही. परंतु तरी देखील सिटीचं आकर्षण हे पहिल्यापासून आहे प्रत्येकाला. म्हणजे आता कॉलेज राधानगरीला, गारगोटीला मौनी विद्यापीठचं कॉलेज आहे, तरी कोल्हापूरला मला जायचं आहे, कोल्हापूरला शिकायला, असं एक सायकॉलॉजी आहे. तर आपल्याला ग्रोथ सेंटर्स त्या तालुक्यात तयार केले तर मग मायग्रेशन कमी होईल. त्या तालुक्यातली ग्रोथ, तिथंच जर व्यवस्था सगळ्या झाल्या तर दे विल नॉट वॉन्ट टू कम टू कोल्हापूर इफ वी सफाईज देअर नीड्स देअर ओनली. असं आता दवाखान्याच्या बाबतीत ते झालेलं आहे. म्हणजे आता गडिंग्लजचा माणूस फार कोल्हापुरात येत नाही ट्रीटमेंटसाठी. चंदगड, आजरा, गडिंग्लजचा गडिंग्लजमध्येच ट्रीटमेंट घेतो. त्याला चांगले हॉस्पिटल्स गडिंग्लजमध्ये झालेले आहेत. शिरोळचा माणूस, इचलकरंजीचा माणूस ट्रीटमेंटला फार कोल्हापुरात येत नाही. त्याला बऱ्यापैकी तिथं ट्रीटमेंट मिळालेलं आहे. पन्हाळ्यातले अजून येतात, गगनबावड्याचे अजून येतात, राधानगरीतनं थोडं अर्ध पुढं आल्यावर काही दवाखाने आहेत त्याच्या पुढे येतात. तर जे हळूहळू त्या भागात ती डेव्हलपमेंट झाली ना, मग इथला लोड आपला थोडा शहरावरचा कमी होईल. नमस्कार सर, माझं नाव सुजल चेतन माळे आहे. माझा प्रश्न शिक्षणाबद्दल आहे.
म्हणजे प्रत्येक मुलाला चांगले आणि परवडण्यासारखे शिक्षण सुविधा कशी मिळेल? नाही, कुठल्या ह्याच्यात आता म्हणजे आता काय झालं आहे की NEP आलं, न्यू एज्युकेशन पॉलिसी आली. आता तुमच्या माहितीकरता सांगतो की आपल्या देशामध्ये ग्रॉस एनरोलमेंट रेशो म्हणजे शाळेत टक्का जो म्हणतो आपण की ग्रॉस एनरोलमेंट रेशो हा प्राथमिकचा 99% आहे. म्हणजे 100%पर्यंत 99%, 98% आहे देशाचा. म्हणजे अंगणवाडीत 100% आज जन्माला आलेलं मूल या देशातलं अंगणवाडीत जाते. दिस यू कुड अचीव आफ्टर 65 इयर्स और 75 इयर्स ऑफ आवर डेमोक्रेसी. म्हणजे एवढा वेळ आपल्याला साधारणपणे लागला हे इथपर्यंत पोचायला. आता 12वी नंतरच्या उच्च शिक्षणाचा ग्रॉस एनरोलमेंट रेशो 27% आहे फक्त. म्हणजे अपॉर्च्युनिटीज नाही आहेत, एवढे कॉलेजेसच नाही आहेत की पुढं जाण्या एवढे. आता इंजिनिअरिंग असू दे, बाकीचं शिक्षण असू दे, जवळजवळ राज्य शासन 4 ते 5 हजार कोटी रुपये खर्च करतं आहे अनुदानासाठी, म्हणजे शिष्यवृत्तीसाठी. इंजिनिअरिंगला आता ॲडमिशन घेतली तर 50% फी सवलत आहे. मुलींना मला वाटते मोफत शिक्षण आता 12वीपर्यंतचं आहेच, पुढचं सुद्धा आता बऱ्यापैकी मोफत झालेलं. तरी या अपॉर्च्युनिटी हळूहळू आता वाढत जाईल. NEPमध्ये काय, आता गोखले कॉलेज ॲफिलिएटेड टू शिवाजी विद्यापीठ. आता नाही, गोखले कॉलेज हॅज टू बी ऑटोनॉमस अँड दे कॅन स्टार्ट ॲज मेनी कोर्सेस ॲज दे वॉन्ट. तुम्ही सकाळी 7 बसनं 18 तास तुमचं कॉलेज चालू ठेवा, रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही कॉलेज चालू ठेवलं तरी चालते. तुम्ही तुमचा करिक्युलम करा, तुमचा सिलेबस करा, तुमची डिग्री करा, तुम्ही देऊन टाका. असं NEPमध्ये आता हळूहळू होईल, त्याला वेळ लागेल. आणि परवडणारं आता कसं आहे की जे पारंपरिक आहेत ते आता आहेत, म्हणजे त्यात बऱ्यापैकी मुलांना म्हणजे हे स्कॉलरशिप वगैरे अशी मिळते. सगळीकडे मिळायला थोडा वेळ लागेल, म्हणजे सगळ्याच कोर्सेसला. नमस्कार सर, माझे नाव यश कदम. माझा असा प्रश्न आहे की पर्यावरणपूरक विकास कसा साधला जाऊ शकतो, याबाबत आपले मत काय? हा, पर्यावरणपूरक आता कसं आहे की वृक्षतोड थांबलेली आहे. म्हणजे आता पूर्वी कसं सरसकट जंगलात तोड व्हायची किंवा काय व्हायचं ते बऱ्यापैकी आता कंट्रोलमध्ये आहे त्याच्यात. आता पर्यावरणपूरक म्हटलं तर काय, आता की तिनं मगाशी सांगितलं ते आता पोल्युशन, व्हेकल पोल्युशन एवढं वाढत चाललेलं आहे की ते कंट्रोल करणं एक मेजर विषय आहे. कचरा हा एक मेजर विषय आहे की कचऱ्याचं आपण सेग्रिगेशन करतो आणि सेग्रिगेशन करून त्याच्यावर प्रक्रिया करणं. आपलं काय झालं की म्हणजे ओव्हरऑल पॉप्युलेशन ग्रोथ एवढी फास्ट झाली आहे की नाही, आणि एवढं मार्केट आपल्याकडं आलेलं आहे की त्याला आपण टॅकल करायला तेवढा स्पीडमध्ये टॅकल करू शकलो नाही. की पॉप्युलेशन ग्रोथच्या प्रमाणात जे निर्माण होणार आहे त्याला आपण टॅकल करायचं म्हणून हा आता कचऱ्यावर प्रक्रिया करणं, त्याचा प्लांट असणं, मग हे पर्यावरणपूरक आपलं होईल. प्लॅस्टिकचा वापर आपल्याकडं प्रचंड प्रमाणात आहे, तो प्लॅस्टिकचा वापर कमी करायची शासन धोरणं आणतं आहे, तरी अजून ते लोकांच्यापर्यंत पोचत नाही. मला वाटतं तुमच्या पिढीनं जर सुरुवात केली किंवा प्लॅस्टिकचा वापर आम्ही मिनिमम करू असं काही तुमच्या जनरेशननं केलं तर मग कदाचित तुमच्या नातवांना चांगला श्वास घेता येईल. नमस्कार सर, माझे नाव वैष्णवी सोनवणे. आपल्या भागातील विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून आपण काही नवीन प्रकल्प राबवणार आहात? मी इथंच पाहिजे, बाहेर जायचं नाही. बाहेर पण किंवा आपल्या इथे असं? आता 2 विषय आहेत यात. आपलं काय झालं की आपलं कोल्हापूर हे मॅन्युफॅक्चरिंग हब राहिलेलं आहे. आपली जिल्ह्याची इकॉनॉमी कशावर राहिली? शेतीवर राहिली आणि इंडस्ट्रीवर राहिली. आपल्याकडे शेती एवढी चांगली आहे की बाकीच्या ठिकाणी मराठवाड्यात वगैरे आता छत्रपती संभाजीनगरला किर्लोस्करची फॅक्टरी आली, त्यांना 300 एकर जागा ताबडतोब मिळाली. आपल्याकडे ती जागा नाही आहे, कारण की शेती आपल्याकडं व्यवसाय असल्यामुळे आणि लोक शेतीतनं उत्पन्न चांगलं मिळते. आज पण जे जिल्ह्याच्या प्रगती झालेली आहे ती ऊस आणि दूध ह्या दोघांची उलाढाल 12,000 कोटी रुपये जिल्ह्यात. किती? 12,000 crore रुपीज इज द टर्नओव्हर ऊस आणि म्हणजे दूध या 2 व्यवसायातून. मग हे कुणाशी आहेत? 10 लाख शेतकऱ्यांशी डायरेक्ट संबंधित. इंडस्ट्रीमध्ये आपण ग्रोथ केली, म्हणजे इंडस्ट्रीमध्ये आपली नोकरी उपलब्ध झाली.
आता दुसरी अपॉर्च्युनिटी कुठली आहे? आय टीमध्ये आपण आता शेंडा पार्कला जवळजवळ 30 एकर जागा आपण आरक्षित केलेली आहे IT पार्कसाठी. कंपन्या तिथं याव्यात असा प्रयत्न चालू आहे. आता नवीन या गव्हर्नमेंटमध्ये एक पॉलिसी आलेली आहे, IT पॉलिसी फॉर द स्टेट ऑफ महाराष्ट्र. त्यामध्ये D झोन म्हणजे कोल्हापूरसारखे 2 टायर 3 टायर सिटीज आहेत, त्यांना स्पेशल इन्सेंटिव्ज देऊन IT पार्कनी इथं यावं असा आमचा प्रयत्न आहे. आम्ही प्रयत्न करतो, म्हणजे सगळे राजकीय पक्ष करतात, मी एकटा असं नाही, सगळेजण प्रयत्न करतात किंवा IT पार्क इथं आपल्याला कोल्हापूरला कसं आणता येईल. त्यातून एक अपॉर्च्युनिटी आपल्याला मिळू शकते. ॲग्री टुरिझम आपल्याकडे एक चांगलं होऊ शकतं, म्हणजे आहे त्या ह्याच्यात. दुसरं आपल्याला टुरिझममध्ये भरपूर आहेत, म्हणजे आता किल्ले आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात भरपूर आहेत, तो टुरिझमचा फॅक्टर आपल्याकडं चांगला होऊ शकतो. अंबाबाई मंदिरमधून लोक आली तर त्यातून चांगले रोजगार वेगवेगळ्या, म्हणजे मी शिकलेला रोजगार आणि अशिक्षित दोन्ही बोलतो. म्हणजे टुरिस्ट आला तर तो मी मगाशी म्हटलं तसं रिक्षानं जाईल, काहीतरी तिथं फुलं घेईल, म्हणजे फुलं कुठनं येणार आहेत? ती शेतातनं येणार आहेत, त्या शेतकऱ्याला त्याचा फायदा होऊ शकतो. तर ही इकॉनॉमी अशी वाढू शकते. कारण IT साठी आमचा प्रयत्न चालू आहे की IT इंडस्ट्री इथं आणायची. मोठी फॅक्टरी आणणं, जमीन हा माझ्याकडं मेजर विषय आहे. किर्लोस्करवाले इच्छा होती त्यांची कोल्हापूरला यायची, परंतु 300 एकर आपण देऊ शकत नव्हतो कुठंच. आता गडिंग्लजला MIDC झाली, ती फुल झाले. कागल MIDC फुल झाली आहे. गोकुळ शिरगाव शिरोली फुल झाले. शाहूवाडीला आता प्रपोज्ड आहे, खरं पाऊस प्रचंड आहे. शाहूवाडीला, गगनबावड्याला, राधानगरीला प्रचंड आहे. चंदगडला आता काही प्रमाणात लोक यायला लागलेत, कारण की तिकडचा हायवे आता संकेश्वरला जोडणारा, म्हणजे आंबोली मार्गे जाणारा हायवे जो आहे खाली कोकणाला, तो मोपा एअरपोर्टला 2 तासात जातो चंदगडचा माणूस आता. त्यामुळं चंदगडला एक स्कोप आहे की इंडस्ट्री येण्याचा. तुमच्यानी काही सजेशन असतील तर सांगा. आणखीन एक प्रॉब्लेम जो मी स्वतः फेस केला आहे आणि माझ्यासोबत अजून असे स्टुडंट्स पण आहेत आणि भरपूर लोक पण आहेत, की आता प्रत्येकाची इव्हन छोट्या दुकानात जरी गेलं तरी प्रत्येकाची रिक्वायरमेंट अशी झाली आहे की आम्हाला एक्सपिरियन्सच लोक पाहिजे, फ्रेशर नको आहे, अशी रिक्वायरमेंट सगळ्यांची येते. मग फ्रेशर्सनी काय करायचं असं? नाही तर काय त्यात इंटर्नशिपची पॉलिसी आहे. माझं मत आहे 1 वर्ष तुम्ही सगळ्यांनी इंटर्नशिप केलीच पाहिजे. पगार मिळतो किती याच्यापेक्षा मला एक्सपिरियन्स मिळाला पाहिजे. आता काय काम एवढं फास्ट झालेलं आहे लोकांना, पूर्वीसारखं ट्रायल एरर राहिली नाही आता. म्हणजे कुठल्याही कामात तुम्ही गेला, नोकरीला गेला, तर त्या ऑर्गनायझेशनचं एक्सपेक्टेड असते की मी आता केलं म्हणजे हे मला करून पाहिजे आता. म्हणजे सगळ्यांचं पेशन्स आता सगळं फास्ट असल्यामुळं तयार प्रोडक्ट असेल तर बरं आहे. तर इंटर्नशिपवर तुम्ही फोकस केलं पाहिजे असं मला वाटते आत्ताच्या जनरेशननं. दुसरं मी परवा एक बोललो की आता ऑनलाईन कोर्सेस, फ्री कोर्सेस भरपूर आहेत. कोर्सेराचे, हार्वर्डचे, स्वयं असू दे, सगळ्यांचे आपण ते केले पाहिजेत. म्हणजे देन मग आपल्याला ग्रॅज्युएट झाल्यावर आपल्याला नोकरी लागायला सुद्धा काही प्रॉब्लेम येणार नाही. थोडा स्क्रीन टाईम आपण रात्री झोपताना बघितला कशावर गेला तर मग आपल्याला लक्षात येईल की आपलं काम आपण कशावर वेळ घालवला. म्हणजे सगळ्यांना, म्हणजे मी दोष देत नाही तुमच्या जनरेशनला. इंटरनेट तुम्हाला अवेलेबल आहे, त्याचा फायदा आपण कसा घेऊ शकतो हा प्रयत्न केला पाहिजे. कॉम्पिटिशन आहे तुमच्या एजला, परंतु अपॉर्च्युनिटी पण तेवढीच आहे. तुम्ही स्वतः जर प्रयत्न केला तर अपॉर्च्युनिटी पण तेवढी तुम्हाला अवेलेबल आहे. नमस्कार सर, माझं नाव सिद्धी घोटणे. माझा शिक्षणाविषयी प्रश्न आहे की शिक्षण व्यवस्था आता हे NUP सारखा कोर्स विद्यापीठाने स्वीकारला आहे, यात असे काही स्वयं कोर्स आहेत ज्याचा आर्थिक बोजा विद्यार्थ्यांवर पडणार आहे. मग सर्वसामान्य विद्यार्थी यात भरडला जाऊ शकतो का, याबाबत आपलं मत काय आहे? नाही, मगाशी मी याला उत्तर दिलं ना. काही कोर्सेस स्कॉलरशिपमध्ये राहतील, काही कोर्सेस स्कॉलरशिपमध्ये याला वेळ लागेल, कारण शेवटी त्या शिक्षकाचा पगार त्या शिवाजी विद्यापीठाला परवडायला पाहिजे. त्यांना ते कोर्स सिलेबस ठरवणं, परीक्षा घेणं, हा सुद्धा खर्च त्यांना विद्यापीठ म्हणून साधारणपणे असतो. तर आता काय की सगळंच फ्री असं आपण म्हणत बसलो तर थोडं प्रॉब्लेम येणार. काही कोर्सेस फ्री देता येतील किंवा 50% स्कॉलरशिप मुलांना मिळाली पाहिजे. ते पण त्यात त्यांनी माझं म्हणणं काय, पहिल्या वर्षी स्कॉलरशिप तुम्हाला मिळाली 50%, माझं वैयक्तिक मत आहे हे. तुम्ही म्हणणार
तर दुसऱ्या वर्षी तुम्हाला 70 टिकर मिळाले पाहिजे, सब्जेक्ट टू दॅट यू हॅव एक्सेल्ड इन फर्स्ट इयर. आता आमचा नियम काय सांगतोय, सरसकट सगळ्यांना स्कॉलरशिप. आता तुमचं मोफत बरोबर, माझं त्यातलं मत जरा वेगळं आहे की पहिल्या वर्षी तुम्ही ठरवा आणि सेकंड इयर लेट हर वर्क हार्ड. म्हणजे तुम्ही सगळे सब्जेक्ट पास झाला पाहिजे, डिस्टिंक्शनमध्ये तुम्ही आलाच पाहिजे आणि मग तुम्हाला आणि 10% स्कॉलरशिप इन्सेंटिवाईज केला पाहिजे. मग तुमच्यात पण एक जिद्द राहील. मला आता काय होतं, मिळते म्हणल्यावर झालं, तर म्हणजे रिलॅक्स मोडमध्ये जातोय. मग 50% पास झालो काय. आणि मग तू जो प्रश्न विचारलास की मग ज्यावेळी इंटरव्ह्यूला आम्ही जातो त्यावेळी मार्क्स बघितले जातात 3 वर्षाचे. 3 वर्ष तुम्ही फर्स्ट क्लास आहे का, मग ते म्हणतात 3 वर्ष फर्स्ट क्लास असणाऱ्यांनाच इंटरव्ह्यूला बोलवा, कंटिन्युअस पास झालेलं इंटरव्ह्यू. तर माझं त्यातलं थोडं मत असं आहे, कदाचित ते तुम्हाला आवडेल नाही आवडेल माहीत नाही, परंतु माझं मत आहे वैयक्तिक की इन्सेंटिवाईज स्कॉलरशिप केली पाहिजे. म्हणजे पहिल्या वर्षी तुम्हाला 10% मिळत असेल तर दुसऱ्या वर्षी 20%, सब्जेक्ट टू यू एक्सेल इन द फर्स्ट इयर, यू कम अप टू दिस मच अँड देन यू विल गेट. हां, म्हणजे तुम्हाला बक्षीस म्हणजे तुम्ही चांगलं अभ्यास केला वर्षभर तुम्ही, तर तुम्हाला पुढच्या वर्षी नुसतं पास नाही, 35 मार्क नाही, तुम्ही फर्स्ट क्लास काढा, तुम्हाला एवढे डिस्टिंक्शन काढा, तुम्हाला अजून 2% स्कॉलरशिप पडेल. असं खरं ते होत नाही. म्हणजे तसा निर्णय होणं माझं मी वैयक्तिक तो विचार मांडतोय. माझा असा प्रश्न आहे की आता नान्नी गावातील हत्तीने म्हणजे म्हादुरी, मग त्याच्याबद्दल माणसांच्या भावना त्याच्याशी जुळल्या गेल्यात आणि तिला आता वनतारामध्ये अभयारण्यात सोडले गेले. मग ते माणसांच्या भावना दुखावल्या गेल्यात, असे काही भविष्यात प्रसंग उद्भवू नये याबाबत काय मत आहे? नाही, काय आहे, पेटा नावाची एक संस्था आहे जी प्राण्यांच्या अत्याचारावर किंवा प्राणी प्रश्नाबद्दल भूमिका मांडत असते. त्या पेटानं गेले 2-3 वर्ष हा 2018 पासून हे सगळे हत्ती किंवा जनावरं ज्यांच्याकडे त्यांचं लक्ष केंद्रित आहे. त्यांचा कॉज चांगला असेल, खरं ह्यातली भूमिका बरोबर नाही आहे म्हणजे काही ठिकाणी. तर त्यांनी काही निष्कर्ष सांगितले होते की ह्या गोष्टी तुम्ही करा, त्या सगळ्या आपण पूर्ण केल्या. नान्नी मठानं त्या सगळ्या पूर्ण केल्या. तरी देखील ते हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टातनं डिसिजन झालं आणि ते जावं लागलं. आता त्याला मी सह्यांची मोहीम चालू केली, राजू शेट्टींनी आम्ही सगळ्यांनी मोर्चा मोठा काढला आणि लोकभावना ऑर्गॅनिक झाले. हे काय तुम्ही सगळ्यांनी सोशल मीडियावर व्यक्त झाला. आता काल एक बैठक झाली, त्यामध्ये त्यांनी सांगितलं, तर बघू पॉझिटिव्ह काहीतरी निर्णय होईल असं आम्हाला वाटतंय. खरं आल्यानंतर आता आपली जबाबदारी असणार आहे व्यवस्थित ठेवणं. ते आत्तापर्यंत आपण 40 वर्ष ठेवलंच होतं, आता पुन्हा कारण की त्याला धार्मिक महत्त्व आहे. जैन समाजामध्ये पंचकल्याणला त्याचा वापर केला जातो. अनेक गणेश उत्सवच्या मंडळांना गणेश उत्सवाच्या वेळी त्या हत्तीचा वापर केला जात होता. त्यामुळे हा पाळीव हत्ती आहे, माणसाळलेला आहे, त्यामुळे तो मठात राहावा अशी आमची इच्छा आहे. नमस्कार सर, मी आज तुम्हाला कोल्हापूरमध्ये जे कचऱ्याची समस्या आहे त्याच्याबद्दल विचारणार आहे की कचरा साठलेला असतो त्याच्यामुळे ते नागरिकांना त्याचा धोका निर्माण होतो. मग त्याच्याबद्दल आपले मत काय? काय, पूर्वी आपल्याकडे तुम्ही तुमच्या लहानपणी म्हणजे 10 वर्षापूर्वी कॉर्नरला कचऱ्याच्या कुंडी असायच्या मोठ्या आणि सगळीकडे लोक टाकायचे. मग नंतर आपण बदललं आणि बारके टिप्पर घेतले महापालिकेला. ते टिप्पर घेऊन सकाळी ते राऊंड घेतात प्रत्येक कॉलनीत, प्रत्येक वॉर्डमध्ये आणि ते कचरा गोळा करतात आणि ते आणून झूम प्रकल्प जो आहे म्हणजे कसबा वाड्यात तिथं आणून ते कचरा सगळा डंप करतात. आता त्यात मी पालकमंत्री असताना मला त्याच्यात प्रॉब्लेम हे फेस होत होतं. मग असं लक्षात आलं की आता रंकाळ्यावरची गाडी ही उतरायला तिथं आली तर त्याचा एकच राऊंड होत होता आणि समजा सकाळी ज्यावेळी ती गाडी फिरायची त्या वॉर्डमधून त्यावेळी जर त्या माणसानं कचरा त्या गाडीत दिला नाही तर मग तो दुपारी गोळा करून कुठं तर नेऊन टाकायचा. म्हणून आपण आणि 40 बारके टिप्पर घेतलेले आहेत की जे टिप्पर आपण परत राऊंड मारतो आहे. दुसरं आपलं काय चाललं आहे की आता शहरामध्ये कचरा म्हणलं की माझ्या कॉलनीजवळ नको असं लोकांची भावना झालेली आहे. आता आम्ही बावड्यात तो झूम प्रकल्प पूर्वी बसणं आहे, आम्ही सगळं म्हणजे सहन करून ते आता अख्ख्या शहराचा कचरा तिथं येतो आहे. सगळे ठीक आहे, मी सगळ्यांना समजावून सांगतोय म्हणून ते अजून तिथं आहे. आमचा प्लॅन त्यावेळी काय होता, एक गंधर्व नगरीच्या इथं आपण केलेला आहे की कचरा कॉलनीतला 5 वॉर्डाचा गोळा करायचा
तो एक ठिकाणी आणून डंप करायचा आणि तो बारका रिक्षा परत जाईल आणि तिथनं मोठ्या टिप्परनं भरून इथं आणायचा. आता सुदैवानं 70-80% कचरा सेग्रिगेट होतोय, म्हणजे प्लॅस्टिक आणि डिग्रेबल, आपण बायोडिग्रेबल म्हणतो, म्हणजे फूड वगैरे हे डिग्रेबल आहे. तर ते असं तो कचरा आता सेग्रिगेट व्हायला लागलेला आहे. तर अजून बरंच आहे. लोक अजून सकाळी गाडी किती वाजता येणार त्यावेळी ते दिलं पाहिजे कचरा, किंवा घरात कचरा ठेवून उद्या गाडी आली तर द्यावं असं म्हणत नाहीत. आता जाताना सुद्धा अनेकदा घेऊन येतात आणि कचरा टाकून देतात. आता तोच माणूस फॉरेनला ज्यावेळी जातो त्यावेळी करत नाहीत. ते कप हातात घेऊन कुठं कचरापेटी असेल तिथपर्यंत तो थांबतो. इथं मात्र सिविक सेन्स आपल्यातलं थोडा कमी आहे. आपल्याकडं सिविक सेन्स आपण म्हणतो तो आपल्यातला फार कमी आहे. ट्रॅफिक सिग्नलला सुद्धा आपण स्ट्राईप्स लावले, त्याच्या पुढं जाऊन आपण उभारतो. म्हणजे माहीत नसते की त्याची अपॉइंटमेंट ट्रम्प बरोबर आहे का कुणाबरोबर आहे, तो एवढा गडबडीत असतो म्हणजे प्रत्येकजण. तर हा प्रॉब्लेम कुठला आहे, सिविक सेन्सचा आहे आपल्याला. ते निदान तुमच्या जनरेशनमध्ये थोडं करता आलं. कचरा कोण टाकायला लागलं तर बाबा टाकू नकोस, पिशवीत घे आणि तू सकाळी दे, किंवा कचरा कुंडी दिसेल तर तिथं टाक. आता कॉलेजमध्ये तुम्ही स्वच्छता ठेवता की नाही? हां, बघा तुम्ही कॉलेजमध्ये कुठेही जावा, तिथं जर कचऱ्याची पेटी असेल तर तुम्ही जाऊन कागद तिथंच टाकता. हे डिसिप्लिन जर मी कंपाऊंडच्या आत करत असेल तर मग बाहेर महापालिकेच्या एरियात किंवा सार्वजनिक ठिकाणी मी का करू नये? त्यामुळे ह्याला प्रबोधन गरजेचं आहे. म्हणजे लोकांना सांगणं, कंटिन्युअस सांगणं गरजेचं आहे की बाबा हे करा म्हणून. थँक्यू सर. नमस्कार सर. माझा प्रश्न पाणी प्रदूषणाबाबत आहे. कोल्हापूरमध्ये नाले सफाईची समस्या मोठी आहे, त्यामुळे पाणी प्रदूषण होते. नागरिकांना खूप साऱ्या म्हणजे आजारांना सामोरे जावे लागते. तर याबद्दल. कुठं राहता तुम्ही? मी मंगळवारपेठ. ठीक. तर याबाबत आपले मत काय आहे? आता थेट पाईपलाईनचं पाणी कोल्हापूर शहरात आलेलं आहे, त्यामुळे आता पिण्याच्या पाण्याच्या प्रदूषणाचा प्रॉब्लेम सुटलेला आहे. म्हणजे पूर्वी आपण शिंगणापूरमधून बालिंग्यातून पाणी उचलायचो आणि यायचं, ते नदी पंचगंगेचं पाणी असायचं, त्यामुळे त्याला प्रदूषणाचा त्रास व्हायचा. आता डायरेक्ट काळंबवाडीतनं पाणी मागच्या वर्षीपासून सुरू झालेलं आहे. त्यामुळे आता ह्या पुराच्या वेळी तुम्हाला लक्षात आलं असेल, टँकर लागले नाहीत. म्हणजे शिंगणापूर्वी पाऊस पडला की शिंगणापूर पाणी बंद व्हायचं आणि टँकरनं 100 टँकर असायचे पाणी पुरवठा करायला. यावेळी लागले नाहीत. थेट पाईपलाईनमध्ये कुठंतरी प्रॉब्लेम आला तांत्रिक तर एखाद दिवस बंद असते, नाही तर आता तुम्ही घरात बघितलं तर पूर्ण शहरात 100% चांगलं स्वच्छ पाणी येते. हा एक भाग. प्रदूषणाचा भाग काय आहे की आपल्याकडं ड्रेनेज सिस्टीम आपल्याकडं प्रायोरिटी नव्हती. ड्रेनेज मग अशी मी जसं म्हणलं की मास ट्रान्सपोर्ट हा प्रायोरिटी नव्हती. आपल्याकडं प्रायोरिटी काय होती 70 वर्षात? प्रत्येक ग्रामीण भागातलं गाव रस्त्यानं जोडणे, नोकऱ्यांची उपलब्धता मॅन्युफॅक्चरिंग करून उपलब्ध नाही, पाणी गावागावामध्ये पोचवणे. कारण की आपला देश मोठा आहे. सिंगापूर, दुबई म्हणजे मुंबईच्या अर्धे आहेत. आपण ज्यांची तुलना करतो ते मुंबईच्या अर्धे आहेत आणि आपला देश त्याच्या 100 पटीनं मोठा आहे. प्रायोरिटी काय होती की रस्ते सगळे पोचले पाहिजेत, आरोग्य सगळ्यांच्याकडे पोचलं पाहिजे, अशी प्रायोरिटी होती. 2004 साली मनमोहन सिंग पंतप्रधान असताना पहिल्यांदा देशामध्ये 1 लाख कोटी रुपयेचा बजेट अलोकेशन झाला शहरातल्या कामांसाठी. आता तुम्हाला आश्चर्य वाटेल, आपल्या शहरात पहिलं 65 किलोमीटर ड्रेनेज होतं, नंतर 65 किलोमीटर झालं, 100 किलोमीटर झालं, 450 किलोमीटर ड्रेनेजची पाईपलाईन लागते, अंडरग्राऊंड ड्रेनेज. ॲब्रॉड आपण बघितलं ते अंडरग्राऊंड ड्रेनेज असल्यामुळं पाणी रस्त्यावर येत नाही आणि ते ट्रीटमेंटला जातं. आता आपलं जयंती नाल्यावरनं पाणी आपण उचलतो, बावडा प्लांटला घेऊन जातो, त्यात 73 MLD पाणी आपण रिसायकल करतो आणि ते पंचगंगेला सोडतो. म्हणजे रिसायकल करून, म्हणजे तसंच सोडत नाही, तर ते प्युरिफाय करून आपण पंचगंगेला सोडतो. आता 100% जवळजवळ 100 MLDच्या 150 MLDच्या वर पाणी हे सगळं गोळा होते. हे सगळं एका ठिकाणी गोळा केलं पाहिजे, कारण की नाले आपले वेगवेगळे आहेत. पंचगंगेच्या काठावरची गावं आहेत, ती गावांचे नाले डायरेक्ट पंचगंगेत जातात. तर ते पाणी थांबवणं, तिथनं ते उचलणं आणि उचलून एक ठिकाणी आणलं
त्याच्यावर ट्रीटमेंट करणं आणि मग सोडणं अशी प्रक्रिया. तर ते आता हळूहळू व्हायला लागले. आता दुधाळीवर एक प्लांट आपण उभा केला आहे. दुधाळी 30-40 MLD त्याच्यावर प्रोसेस पाण्याची होत्या. हळूहळू होईल. आता लोकांच्यात जागृती झालेली आहे, हळूहळू त्या गोष्टी होतील. आणि पाणी पंचगंगेत आता पूर्वी साखर कारखान्यांचं पाणी पंचगंगेत जायचं, आता ते बंद झालं. पूर्वी आपण बघायचं लहानपणी तुमच्या मळी पंचगंगेत जायची, आता ते बंद झालं. पोल्युशनचे नॉर्म्स एवढे स्ट्रिक्ट झाले की आता दिल्लीत पोल्युशन कंट्रोल बोर्ड ऑनलाईन मॉनिटर करतं की पाण्याचा BOD कसा आहे. जरा BOD वाढला तर अलार्म येतो, मेल येतो, फोन येतो लगेच की तुमच्या कारखान्याचं BOD हे प्रॉब्लेम आहे, तुम्ही लक्ष द्या लगेच. म्हणजे आता ही सिस्टीम इंटिग्रेटेड, टेक्नॉलॉजी जशी येईल तसं हळूहळू सिस्टीम इंटिग्रेटेड होईल. थँक्यू. सर्वात प्रथम तर मी थेट पाईपलाईन योजनेबद्दल तुमचे खूप आभार मानते. कारण मी राजोपाध्यायनगरला राहते आणि तिथे पाणी रात्री 11 वाजता यायचं आणि ते फोर्समध्ये पाणी यायला जवळजवळ रात्री 2 वाजायचे. तर उन्हाळ्यामध्ये असं व्हायचं की कधी कधी रात्रभर जागून पाणी भरायला लागायचं. पण आता थेट पाईपलाईन योजनेमुळे असं व्हायला लागले की 3ऱ्या मजल्यावरची टॉकीसुद्धा 11 वाजताच भरते पाणी आल्या आल्या. तर त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. आणि आता मला हे सांगायचं आहे की जसं काही ठराविक एरियांमध्ये थेट पाईपलाईन योजनेची हे पोचत आहे पाणी, तसं संपूर्ण कोल्हापुरात आता पाचगावमध्ये पण समस्या भरपूर आहे पाण्याची. ते हे येतं म्हणजे ग्रामपंचायत येते त्यामुळे तो प्रश्न उद्भवतो हे कळतं, पण तिकडेही तुम्ही लक्ष द्यावं अशी माझी विनंती आहे. आणि माझा प्रश्न थोडा वेगळा आहे. तर आता जेव्हा नवीन यूथ तरुण पिढी जेव्हा पक्षप्रवेश कोणताही करायचे म्हणते तेव्हा त्यांनी पक्षाचे विचार बघायला हवेत की पक्ष श्रेष्ठींचे विचार बघायला हवेत, असं माझा प्रश्न होता. जसं की मला एक खूप छान उदाहरण आपल्या महाराष्ट्राच्या या नेत्यांचं द्यावं वाटतं. नितीन गडकरी साहेब, त्यांचे विचार आपल्याला त्यांच्या पक्षापेक्षा खूप वेगळे वाटतात. म्हणजे त्यांचे विचार भाजप पक्षापेक्षा खूप वेगळे आहेत आणि त्यांची काम करण्याची पद्धतसुद्धा वेगळी आहे. तर नवीन तरुण पिढीनं काय बघायला पाहिजे? पक्षश्रेष्ठींचे विचार बघायला पाहिजेत पक्षप्रवेश करताना की पक्षाचे विचार बघायला पाहिजेत? नाही, चांगला प्रश्न आहे. पहिलं ते उत्तर पाचगावचं देतो मी. पाचगावला 12 गावं आहेत या कोल्हापूरच्या आजूबाजू, उजगाव, पाचगाव, मोरेवाडी, कळंबा, कंदलगाव, परत गांधीनगर. ह्या गावांसाठी एक 350 कोटीची योजना ऋतुराज पाटील आमदार असताना मंजूर झालेली आहे. आता त्याचं काम पूर्णत्वाला आलेलं आहे. ती झाली की ह्या भागाचा प्रश्न सुटेल. त्याचंही दूधगंगेचं पाणी आहे त्यामुळं ते पाणीसुद्धा चांगलं मिळणार. आणि शहरातल्या काही भागांमध्ये अजून थेट पाईपलाईनचं पाणी न जाण्याचं कारण काय की आपण 12 टाक्या प्रपोज केल्या होत्या की थेट पाईपलाईनचं कसं असते गव्हर्नमेंटमध्ये फेज वाईज पैसे येतात. फेज वाईज म्हणजे पहिली फेज तुम्ही पूर्ण केली की दुसऱ्या फेजला ॲप्लिकेशन करायला लागतं. आता पहिल्या फेजमध्ये आपल्याला थेट पाईपलाईनसाठी पैसे आले. स्कीममध्ये UIDSSMT स्कीम आहे त्यामध्ये अंडरग्राऊंड ड्रेनेजसाठी पैसे आले आपल्याला. म्हणजे जे घरातनं आता ड्रेनेज येणार आहे ते त्या अंडरग्राऊंडला जोडलं जाईल. आता चालू आहे काय की संपूर्ण शहरात पाईपलाईन अजून मोठी टाकावी लागेल जिथं जिथं पाणी पोचवते. आणि या 12 टाक्या 100% पूर्ण होतील. त्यावेळी या टाक्याला पाणी जाईल थेट पाईपलाईनचं आणि मग तिथल्या टाक्यांच्या भोवती त्या यंत्रणेतनं त्याला पाणी जाईल. त्यामुळे ते मी डिसेंबरपर्यंत ते पूर्ण होईल असं गृहीत धरलं होतं. आता ऑगस्ट आला आहे म्हणजे मागच्या डिसेंबरला ते टाक्या पूर्ण होतील असं माझी मिटिंग झाली होती, परंतु अजून झालेलं नाहीत. आता काही 90% झाल्यात, काही 95% झाल्यात, अजून चालू आहे. तर ह्या 2-3 महिन्यात पूर्ण होतील अशी मला अपेक्षा आहे. झाले तर मग ते सगळ्यांना म्हणजे 100% नेटवर्क, इंटरनल नेटवर्क आपण म्हणतो, त्यातून सगळ्या शहराला ते पाणी 100% जाईल. हा दुसरा प्रश्न. तिसरा अत्यंत चांगला प्रश्न आहे ज्याचं उत्तर मला द्यायचं अवघड झालं आता. म्हणजे पहिल्यांदा असा कुठला तर प्रश्न आला आहे की व्यक्ती बघावी का पक्ष बघावा. म्हणजे हा मला सुद्धा कधी सुचला नव्हता असा प्रश्न तू टाकलायस. तुम्ही पक्षप्रवेश करताना काय बघितलं होतं? नाही, मी काय त्यावेळी मी 92 मध्ये हे NSUI मधनं सुरुवात केली. म्हणजे त्यावेळी विद्यार्थी संघटनेत मला विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडायची फार हौस होती.
म्हणजे स्टुडंट लाईफमध्ये मी आणि म्हणून मी अनेक मोर्चे काढले त्यावेळी विद्यार्थ्यांच्या आंदोलनासाठी. शिवाजी विद्यापीठावर, एज्युकेशन डिपार्टमेंटवर माझ्यासारखं असायचं. मग मी त्या NSY थ्रू शिवाजी विद्यापीठाचा स्टुडंट काउन्सिल चेअरमन होतो मी. त्यावेळी 4 जिल्हे होते, सोलापूर, सांगली, सातारा आणि कोल्हापूर. त्या 4 जिल्ह्यातनं मी युनिव्हर्सिटी चेअरमन 92मध्ये झालो. आणि मग हळूहळू मग लोकांचे प्रश्न लोकांचे सोडवायचं असं म्हणून काँग्रेसची एक विचारधारा पटली की सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची विचारधारा. कारण की हा देश 5 बोटं सारखी नाही आहेत. तसा हा देश वेगवेगळ्या जाती, धर्म, प्रांत या सगळ्यावर आधारित आहे. तर काँग्रेसची विचारधारा मला का पटली की कुणाबद्दल द्वेष नाही, कुणाबद्दल चुकीचं हे नाही, सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं. जे चुकीचं आहे त्याला चूक म्हणून सांगण्याचं देखील धाडस त्या पक्षात आहे आणि जे बरोबर आहे ते बरोबर म्हणून सांगण्याचं पण धाडस आहे. म्हणून काँग्रेसच्या विचारधारेबरोबर मी 92ला जुळलो गेलो. ते अजूनसुद्धा आहे आणि पुढंसुद्धा राहणार आहे. काय वरखाली काय पण म्हणते आहे, आपण चालले व्यवस्थित राहणार. कारण त्या प्रश्नाचं उत्तर आता बरोबर आहे, म्हणजे कन्फ्युजिंग आहे. त्या एखाद्या पक्षात व्यक्तिमत्व चांगला, म्हणजे नितीन गडकरींची आम्ही सुद्धा भाषणं ऐकतो, ते स्पष्टपणे बोलतात. म्हणजे ते एवढं अपार्ट पॉलिटिक्स, म्हणजे काही पॉलिटिक्सचा विचार ते करत नाहीत. मी कराडला त्यांना एका कार्यक्रमात भेटलो, त्यावेळी म्हणलं पुणे कोल्हापूर रस्त्याबद्दल आमच्या फार तक्रारी आहेत म्हणलं, आणि तुम्ही काहीतरी साहेब तुम्ही सांगा, तुम्ही बैठक. त्यांनी तिथं भाषणातच सांगितलं पालकमंत्री सतेज पाटील आहेत, त्यांच्या अध्यक्षखाली कोल्हापुरात बैठक होईल आणि सगळ्यांनी अधिकाऱ्यांना मी पाठवून देतो, तुम्ही सगळेजण तिथं बैठकीला जावा. म्हणजे पॉलिटिक्स काय यात, म्हणजे मी काँग्रेस पक्षाचा, मी मंत्री काँग्रेस पक्षाचा, तरी सांगितले त्याच्याकडं मिटिंग आहे. आणि सगळ्यांची मिटिंग मी घेतली आणि मग इथले जे उणिवा होत्या त्या सोडवायचा प्रयत्न केला. आणि मग एक्स्ट्रा बजेट लागणार होतं त्याला त्यांनी ते दिलं. हा व्यक्तिगत त्यांचा जो हे आहे तो सगळ्या देशामध्ये त्यांना आवडतो. आता आयडियॉलॉजी पण महत्त्वाची असते खरं. म्हणजे ज्यावेळी तुम्ही पक्ष म्हणून ज्यावेळी एखादा विचार करता त्यावेळी आयडियॉलॉजी देखील महत्त्वाची राहते. आयडियॉलॉजी सस्टेनेबल असली पाहिजे, तात्पुरती असली नाही पाहिजे, विषयाला धरून ती कायम असली पाहिजे. बाबा फ्युचर 50 वर्षाची आयडियॉलॉजी काय आहे, मागच्या 50 वर्षाची आयडियॉलॉजी काय, हे पक्ष कुठलाही निवडताना ते बघणं गरजेचं आहे. आणि तो पक्ष कुठल्या बाजूनं आम्हाला घेऊन चाललेला आहे, आमच्या पिढीला कुठल्या बाजूनं घेऊन चाललं आहे, रोजगाराच्या बाजूनं घेऊन चाललं आहे का, शांततेच्या बाजूनं घेऊन आम्हाला चाललं आहे का, किंवा माझे दररोजचे विषय या पक्षामार्फत मांडले जातात का, माझ्या जीवनातल्या दररोजच्या अडचणी आहेत. मग शेतकरी असू दे, विद्यार्थी असू दे, विद्यार्थिनी असू दे, किंवा अगदी गिग वर्कर्स असू देत, ह्यांचे प्रश्न हा पक्ष मांडतो का. त्यामुळं व्यक्ती कदाचित एखाद्या चुकीच्या पक्षात चांगला व्यक्ती असू शकतो आणि चांगल्या पक्षात चुकीचा माणूसही असू शकतो, पण तो आयडियॉलॉजी बघितली पाहिजे असं माझं मत आहे. म्हणजे पक्ष बघितलाच पाहिजे, कारण माणूस कायम राहत नाही, माणूस हा रिटायर होणार आहे. म्हणजे तिथला माणूस रिटायर होणार आहे, पक्ष कायम राहणार आहे, त्याची आयडियॉलॉजी कायम राहणार आहे. तो पक्ष कोण ना कोणतरी पुढे आयडियॉलॉजीवर घेऊन जाणार आहे. त्यामुळे पक्षच बघितला पाहिजे असं माझं. धन्यवाद. नमस्कार सर, माझे नाव उत्कर्षा गुरव. सोशल मीडियावरील अनेक न्यूज बघता. माझा असा प्रश्न आहे की महाराष्ट्रातील विधानसभेत संविधानाचा प्रोटोकॉल पाळला जातो का, म्हणजे तिथली नियमावली वगैरे अशी. नाही, विधानसभेतलं आतलं कामकाज हे नियमाला धरून होतं, म्हणजे नियमाला धरून होतं, परंतु काय बोलायचं हे कंट्रोल गेलेलं आहे आता. हा, म्हणजे कुणी काय बोलावं, पुढच्या माणसाचा रिस्पेक्ट ठेवून त्याला आदरपूर्वी रिस्पेक्ट ठेवून बोललं जायचं. म्हणजे मी आणि RR पाटील साहेब ते कॅबिनेट मंत्री होते, मी राज्यमंत्री होतो 2010 ते 14 साली. खडसे साहेब वगैरे विरोधी पक्षात आम्हाला फार झोडपायचे, म्हणजे सरकार म्हणून की गृह खात्यावर प्रचंड ते बोलायचे आणि हे चुकतंय तुमचं वगैरे सांग. आम्ही उत्तर द्यायचो आमचं कसं बरोबर आहे, म्हणजे बाजू असते ना ती बाजू. आणि मग ते सगळं बोलून झाल्यानंतर ते चिठ्ठी पाठवायचे, आज तांबडा पांढरा आणलायस का, मग मी चिठ्ठी पाठवायचो आणलाय. मग म्हणायचे म्हणजे ते RR पाटील एका वयाचे, म्हणजे एक समावेश RRला पण सांग तुझ्या ऑफिसला मी जेवायला येतो. तिथं गेल्यावर मात्र राजकीय काय विषय नसायचे. खरं सभागृहात जो तो आपली भूमिका, विरोधक म्हणून ती भूमिका खंबीर असायची, त्यात कुठं कॉम्प्रोमाइज नसायचं. आम्ही सरकार म्हणून आमची भूमिका कॉम्प्रोमाइज नसायचं, परंतु वैयक्तिक संबंध
हे होते ते आता ह्या 5-7 वर्षात संपले. म्हणजे ते आता राहिले नाही. आता कोण कुणाकडं जेवायला जायचं म्हणलं तर लगेच चर्चा वेगळी चालू होते. असं पूर्वी माझ्याकडं मागच्या काळात मंत्री मी असताना कोल्हापूरचा तांबडा पांढरा कंटिन्युअस मी विधानसभेच्या अधिवेशनात ठेवायचो. सर्व पक्षीय आमदार यायचे, विरोधी पक्षाचे सुद्धा सगळे माझ्याकडे जेवायला असायचे. आता ते थोडं वातावरण आता राहिलेलं नाही. आता ठीक आहे, आमच्यासारखे जुने लोक ते बोलवतात एकमेकाला, आम्ही भेटतो, कारण की आमची इंटिग्रिटी क्लिअर आहे. त्यामुळं आम्ही गेलो तरी त्याची चर्चा होत नाही की बाबा का जेवायला बसले किंवा काय. तर आता कोण जेवायला बसलं जरी उद्या पक्ष सोडून जाणार आहे का अशी चर्चा चालू. पूर्वी ते नसायचं. म्हणजे पूर्वी खेळीमेळीचं वातावरण असायचं. आम्ही एक 2004ला मी पहिल्यांदा आमदार झालो त्यावेळी आम्ही जयकुमार रावल आत्ता एक मंत्री आहेत आणि देवेंद्र फडणवीसजी, आम्ही एक यूथ फोरम चालू केला. यूथ फोरम काय तर नवीन आमदारांना एक माणूस दर अधिवेशनात आणायचा आणि त्याची भेट घालून द्यायची. मग एखादा IAS ऑफिसर अजून चालू आहे, आता पुढच्या जनरेशननं तो टेक ओव्हर केला. म्हणजे आत्ताची यंग जनरेशन आहे त्यांनी तो यूथ फोरम टेक ओव्हर केला, ते करतात आता दरवर्षी आम्ही एक जेवण यूथ फोरमचं, आणि त्यात रिटायर्ड IAS ऑफिसर किंवा एक्झिस्टिंग त्यांनी येऊन आम्हाला मार्गदर्शन करावं असं आम्ही ऑल पार्टी फोरम एक तयार केला 2004 साली. आम्ही तिघांनीच केला. आता तो चालू आहे. म्हणजे आता तो पुढच्या जनरेशननं तो चालू ठेवलेला. तर काही चांगल्या गोष्टीसुद्धा घडत आहेत. म्हणजे असं नाही की खरं आता काय मीडियामध्ये काय ब्रेकिंग न्यूज लागते. चांगलं जे झालेलं आहे ते तुमची ऐकायची मानसिकता नाही, व्ह्युअरशिपही तसा झालेला आहे. म्हणजे ब्रेकिंग काय आहे ते ऐकण्यात उत्सुकता असते. कारण की आता मला आत्ता सकाळी एकाने व्हिडिओ पाठवले, तुम्हाला नंतर पाठवतो. अटेन्शन स्पॅन वाढवायसाठी काय केलं पाहिजे. मग अटेन्शन स्पॅन कमी झाला आहे आपल्याला. आता आपल्या सगळ्याच जनरेशनचा अटेन्शन स्पॅन कमी झाला. तर आता चांगला ऐकत बसायला वेळच नाही कोणाला. चुकीचं मारामारी झाली, अमकं झालं की लगेच ॲक्सिडेंट झाला तर आपण लगेच बघतो. म्हणजे ते जे निगेटिव्हिटी झाली आहे त्याच्यामुळं चांगल्या गोष्टी पण घडतात, घडत नाही असं नाही म्हणता येणार. कारण की शेवटी कायदे तिथं होतात. चांगले कायदे जे काय आज राज्यामध्ये चालतात ते कायदे तिथंच होतात ना. त्याच्यावर डिस्कशन होतं, त्याच्यावर काही सूचना येतात, गव्हर्नमेंट ते मान्य करतं. विरोधी पक्षाचे आमदार बोलले तर ते म्हणतात की चला यांची सूचना चांगली आहे ती इम्प्लिमेंट करा, असंही होते. म्हणजे चुकीचं होतं असं नाही, खरं थोडा दुरावा झालेला आहे. थँक्यू. नमस्कार सर, मी मृणाली सुतार. माझा असा प्रश्न आहे की कोल्हापुरातील रस्त्यांवरचे खड्डे त्यामुळे जनसामान्यांना जो त्रास होतो त्यावर काय उपाययोजना आहे? तेच मी मगाशी म्हटलं तसं बजेटरी तरतूद ही रस्त्यांसाठी आता ही शक्तीपीठसारखे महामार्ग करण्याऐवजी गव्हर्नमेंटची प्रायोरिटी ठरली पाहिजे की कशावर हे करा. आम्ही तेच मागतोय की बाबा शहरातल्या रस्त्यांसाठी तुम्ही जास्त पैसे द्या, ते चांगले होतील अशी व्यवस्था तुम्ही केली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. आणि रस्त्याची क्वालिटी ही व्यवस्थित ठेवता आली पाहिजे. म्हणजे ती राज्यकर्ते म्हणून आमची जबाबदारी आणि प्रशासन म्हणून राज्यकर्ते म्हणजे सगळेच जे कोण इन्क्लुडेड आहेत नगरसेवकापासून सगळ्यांनी किमान 5 वर्ष रस्ता टिकला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. आम्ही प्रयत्न करतोय, त्यामध्ये अडचणी येत राहतात. सगळ्यांनाच ते मान्य असतं असं नाही. काही लोकांना 2 वर्षांना परत काम काढायचं असतं, त्यामुळं प्रॉब्लेम येतात. खरं मॅक्झिमम चांगल्या विचाराची लोकं आली तर ते थोडं शक्य होईल. नमस्कार सर, माझं नाव आदित्य शिवाजी डोंबे, राहायला पाचगाव. म्हणजे प्लास्टिक संदर्भात माझा एक प्रश्न होता की आपण जरी प्लास्टिक गार्बेज बॅगमध्ये वेगळं केलं तरी पण ते एकाच कचरा गाडीतून जातं. नाही तर त्याला एकत्र ते घेऊन जातात. म्हणजे आता काय आहे, इथला महापालिकेचा टिप्पर बघितला तर ओला आणि सुका कचऱ्याचं वेगवेगळं सेग्रेशन तिथंच ते करतात. आता ग्रामपंचायत लेवलला ती होत नाही. मी आता त्यांच्या पाठीमागं लागलो आहे. कळंबा, पाचगाव, मोरेवाडी हे 5 मोठ्या ग्रामपंचायती, उसगाव, त्यांनी एकत्र मिळून एक कचऱ्याचा प्रकल्प करावा. आता कचरा सगळ्यांना क्रिएट करायचा आहे, कारण प्रकल्प कुणाला गावात नको आहे. पण त्या गावामध्ये रिसायकलसाठी एक बनवलं, सेपरेट एक गाडी फक्त प्लास्टिकसाठी बनवली. नाही, त्याच गाडीत त्यांनी 2 पार्ट केले पाहिजेत. मी विचारतो म्हणजे ते ॲक्च्युली सिस्टीम कशी आहे की जो गाडी कचरा घेऊन जाते त्यातच त्यांनी केलं पाहिजे की ओला आणि सुका हा त्याच गाडी वेगळी करायची गरज नाही. कारण त्या घराजवळ आल्यावर आणि घरच्यांनी ओला आणि सुका वेगळे करतात. आता ग्रामपंचायतीने डस्टबिनसुद्धा वेगवेगळ्या कलरच्या अनेक ग्रामपंचायतीने दिलेले आहेत सगळ्यांना की ही ओल्यासाठी आणि ही सुक्यासाठी आहे.
अशा सुद्धा दिलेल्या आहेत. ते कलेक्शनची सिस्टीम व्यवस्थित पाहिजे असं तुझं म्हणणं आहे. हे बरोबर आहे, कलेक्शन तिथं व्यवस्थित व्हायला पाहिजे. आणि ते गावामध्येच रिसायकल झालं तर जागा आणि तिथं करायची तयारी पाहिजे. म्हणजे होऊ शकतंय, होऊ शकणार. मी 5 गावं मिळून एक करा असं म्हणतोय. म्हणजे निदान त्याचा खर्च, तो प्लांट चालवला, त्यात काय रिसायकलिंग, इलेक्ट्रिसिटी बिल जास्त आहे, इलेक्ट्रिसिटीचं बिल जास्त आहे. त्यामुळं त्याला 5 गावं मिळून एक केला तर होऊ शकेल असं मला वाटतं. तुम्ही काही मुलांनी सुचवा ना की काही सोलरवर काही नवे प्रकल्प असतील, असा तुमचा एखादा स्टडी ग्रुप केला पाहिजे. ज्यावेळी तुम्ही मला प्रश्न विचारते त्यावेळी पर्याय पण दिले पाहिजेत की बाबा नाही, म्हणजे तुम्ही लेटेस्ट तुम्हाला माहीत असते बाबा अशा पद्धतीने गेलं तर आपण करता येईल का. तर तुमचा एखादा ग्रुप, समजा तू पाचगावमध्ये आहेस, तू पाचगाव कोण होतं मग आणि तू एक अजून बोलायचे, तर तुम्ही पाचगावचे मुलं सगळे एकत्र या आणि तुम्ही सांगा की बाबा असा असा प्रोजेक्ट आपल्याला रिसायकलिंगचा करताय. मग त्याला गव्हर्नमेंटचं फंडिंग, मी आमदार फंडातनं काही पैसे देतो आणि आपल्याला करता आलं तर एक मॉडेल तयार होईल ना पोरांच्या माध्यमातून. सगळ्याच नगर ग्रामपंचायतला उभारूनच मी काम करणार असं काय म्हणायचं आवश्यकता नाही. कुणी जनता म्हणून पण आपण एखादा इनिशिएटिव्ह घेऊ शकतो. मी 92ला चालू केलं त्यावेळी काय आमदार होणार मला माहीतच नव्हतं. सोशल कॉज म्हणून मी स्टुडंट लाईफमध्ये आलो. तसं तुमचा एक ग्रुप तयार करून त्याच्यावर तुम्ही वर्किंग करा. तुम्हाला लागेल ते टेक्निकल सपोर्ट मी देतो. काही माहिती लागलं खरंच चालू करा. एका गावात एक प्रोजेक्ट, मुलं पुढं येऊन काहीतरी करू देत, तुम्हाला लागेल ते सपोर्ट मी देतो. मी तुझी कल्पना आहे, तूच इम्प्लिमेंट कर, तुला लागेल ती मदत मी करतो. नमस्कार सर, मी कशिश धनवडे. हा मुद्दा इथं बोलणं की न बोलणं हा मला योग्य वाटत नाही, पण मी हे अनुभवले. माझे वडील स्वतः महानगरपालिकेत आरोग्य विभागाला झाडू कर्मचारी असते. जर आपल्या सगळ्यांच्या स्वच्छतेची काळजी घेत असतील तर आपण पण त्यांची घेतली पाहिजे ना. आता पाऊस चालू आहे, हँडग्लोव्ज असतील, मास्क असतील, बूट असतील, त्यांना पुरवले जात नाहीत. मी अनुभवले ते. आता नेमोनेम पावसाळा संपत आला पण त्यांना अजून रेनकोट किंवा बूट गरजेच्या वस्तू त्यांना दिल्या जात नाही किंवा आरोग्य निरीक्षक त्याच्यात लक्ष घालत नाहीत. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॅक्यून आहे आपल्याकडं. काय आहे की मी मगाशी म्हणलं तसं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आम्ही, म्हणजे काय झालं, आपण एक सिस्टीम स्वीकारली की प्रशासन आणि राज्यकर्ते, म्हणजे आम्ही नियम करायचे आणि प्रशासनानं ते इम्प्लिमेंट करायचं. बऱ्याचदा प्रशासनावर वचक नसला की अन्सरेबिलिटी राहत नाही. लोकशाहीमध्ये आता महापालिका आणि जिल्हा परिषदमध्ये काय झालं आहे की महापालिकेचे नगरसेवक 5 वर्ष नाही आहेत. महापालिका पूर्वी नगरसेवक होते त्यावेळी ते सभागृहात प्रश्न मांडायचे, हे साहित्य गेलं का नाही गेलं हे विचारायचे. आता ते नसल्यामुळे लॅक्यून आहे. खरं फेल्युअर ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन आहे आपलं. म्हणजे आपल्याकडं बऱ्याचदा आपण बघतो, मी अजूनसुद्धा विचार करतो की आपण आजसुद्धा लोकांना अनेक गोष्टी झालेल्या आहेत तरीसुद्धा अजून त्रास होतो. अनेकदा लोकांना माझ्याकडे यावं लागतं, अधिकाऱ्यांना फोन करा, हे काम करा म्हणून. ते यायला नाही लागलं पाहिजे. ॲडमिनिस्ट्रेशनला ते केलं पाहिजे. आपण आता काय सेवा कायदा केला, म्हणजे 20 दिवसात तुझ्याकडची फ्लाईट क्लिअर झाली पाहिजे निर्णय. म्हणजे ब्युरोक्रसी प्रचंड आहे आपल्या ह्याच्यात. आपण ती सिस्टीम स्वीकारलेली आहे की आम्ही डिसिजन घ्यायचा, मंत्री किंवा आमदार, इम्प्लिमेंटिंग इज द ब्युरोक्रसी. आता हे ब्युरोक्रसीवर अंकुश ठेवायला आम्ही सक्षम पाहिजे. म्हणजे महापालिकेचं सभागृह असतं तर कदाचित हा विषय मार्चमध्ये आला असता. तर मी आता, आणि आश्चर्य काय, मला माझ्यापर्यंत कुणी आलं नाही, तू आज सांगितला. म्हणजे कुठंतरी हे सिस्टीममधनं पण यायला पाहिजे होतं की बाबा तेच ना. म्हणजे हे चुकीचं आहे ना की सिस्टीम शुड वर्क ऑन इट्स ओन, की त्या तारखेला ते घडलंच पाहिजे. आता सिस्टीममधल्या आयुक्त असतील, उपायुक्त असतील, त्यांचा महिन्याला पगार होतो. म्हणजे जे निर्णय घेणार आहेत त्यांचा, मग त्यांनी ह्या खालच्या लोकांचा विचार करून ते खरेदी मार्चमध्ये करून ठेवायलाच पाहिजे होते. म्हणजे मला आश्चर्य आहे की अजून झाली नसेल दिले. म्हणजे पावसाळा संपत आला तर वाईट आहे. म्हणजे हे सिस्टीममधला लॅक्यून आहे. नमस्कार सर, मी अक्षता गोखले. सर, मला हा प्रश्न एक विचारायचा होता की कॉमर्स बॅकग्राऊंडमधून जे यश मिळवत पुढे जातात ते जास्त करून कोल्हापूर सोडून मुंबई, पुणे किंवा म्हणजे बाहेरच्या देशांमध्ये आपलं जे नॉलेज आहे किंवा आपलं जे शिक्षण आहे ते बाहेरच्या कंपनींमध्ये जाऊन ते जॉब करतात, की त्यांना असं वाटतं की बाहेर गेलो तर कॉमर्स बॅकग्राऊंडला आपल्याला जास्त म्हणजे स्कोप आहे. तर आपल्या कोल्हापूरमध्ये
असं काही प्रोजेक्ट्स किंवा असे काही इंडस्ट्री डेव्हलप होऊ शकतात का इन फ्युचर, की कॉमर्स बॅकग्राऊंडमधून पुढे आलेल्यांनाही इथे करिअर करता येईल स्वतःचं? किंवा आता कॉमर्स बॅकग्राऊंडमधनं पुढं आल्यानंतर बरेच करिअर आहेत, अकाउंटन्सीमध्ये आहेत. आता कंपनी सेक्रेटरी कंपल्सरी झाला प्रत्येक कंपनीला. आता पूर्वी काय होतं की CA, आता मध्ये किती 40 CA झाले ना कोल्हापूरचे, 40 CA झाले कोल्हापूरमध्ये. म्हणजे हे कधीच एक्सपेक्टेड नव्हतं, एवढे मुलं आता मुली कॉमर्स बॅकग्राऊंड घेऊन CA मध्ये पुढं जात आहेत. आता कंपनी सेक्रेटरी हा एक मोठा जॉब आपल्याला निर्माण झाला आणि तो आपण रिमोटली पण करू शकतो. म्हणजे असं नाही की मुंबईला रिलोकेट व्हायला पाहिजे. तर शेवटी काय होते, फायनान्शियल कॅपिटल जे शहरामध्ये तिथं या जॉब ऑपॉर्च्युनिटीज जास्त मिळतात आणि फायनान्शियल म्हणजे कॅपिटल जिथं नाही आहे तिथं ते थोड्या कमी असतात, हे मला मान्य आहे. परंतु आता कसं आहे, इंटरडिसिप्लिनरी कोर्सेस करता येतात. आता तुम्ही फर्स्ट इयरला कॉमर्स केलं, सेकंड इयरला तुम्ही लिबरल आर्ट्समध्ये काहीतरी करू शकता. आता या NEP मध्ये आलेलं आहे की एकच करायची तुम्हाला गरज नाही. आता स्वयंच्या प्लॅटफॉर्मवर काही कोर्सेस करून क्रेडिट तुम्ही घेऊ शकता. हा एक ऑपॉर्च्युनिटी आहे. कारण मी आणि एक्सप्लोर करतो, म्हणजे माझ्याकडं IT प्रश्न किंवा हे जे प्रश्न आले, कॉमर्स बॅकग्राऊंडमध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटीज कोल्हापूरमध्ये काय वाढवता येतील. तू चांगला प्रश्न विचारला. मी अभ्यास केलेला नाही, म्हणजे माहीत नाही ते माहीत नाही म्हणलं पाहिजे. त्यामुळे मी अभ्यास करतो त्याच्यावर की काय ऑपॉर्च्युनिटीज आपल्याला अजून इथं निर्माण करता येऊ शकतील का, आणि कॉमर्समध्ये किती मुलं आहेत या कोल्हापूरमध्ये त्याचाही अभ्यास आम्ही करतो आणि त्यांना ऑपॉर्च्युनिटीची संधी आपल्याला काय देता येते ते बघूया. मी त्याच्या, आणि तुम्हालाही काय वाटलं, तर तू आता कॉमर्स बॅकग्राऊंड असेल, तुला वाटत असेल की हे काही केलं पाहिजे, तर तेही तुम्ही सजेस्ट करा. म्हणजे मी आत्ता तुम्हाला तेच सांगणार आहे, तुम्ही ज्यावेळी मला ग्रिल करताय त्यावेळी तुम्ही मला सजेशनसुद्धा द्या की ह्या गोष्टी तुम्ही कोल्हापूरसाठी करणार. मला जेवढं माहीत आहे तेवढं मी सांगतोय, माझा जेवढा अभ्यास आहे तेवढं मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय. त्यातूनही काही राहिलं असेल, आता कॉमर्सचा विषय माझ्याकडे आलेला नाही फार, तर त्यात आता काय करता येईल मी प्रयत्न करतो, तुम्ही सांगा मला. सर, माझा अजून एक प्रश्न होता. मला पर्सनली आता माझं BCom 3rd इयर आहे, मला नेक्स्ट MBA करायचं आहे. तर म्हणजे MBA मी कोल्हापुरात करणार आहे, पण त्यामध्ये कॉलेजकडून कॅम्पस प्रोव्हाइड हे फार कमी प्रमाणात होतं, किंवा जे म्हणजे बाहेरच्या सिटीमध्ये जे मोठे कॉलेजेस आहेत ज्यामध्ये MBA कोर्स प्रोव्हाइड केला जातो त्यामध्ये मॅक्सिमम 70 to 80% कॅम्पस इंटरव्ह्यूज होतात आणि तिथे म्हणजे जे जॉब्स आहेत ते प्रोव्हाइड केले जातात. पण तसं आपल्या कोल्हापूरमध्ये जास्त करून मोठ्या कंपनीज कधीपर्यंत येतील, किंवा त्या क्षेत्रामध्ये येतात कंपनी येत नाहीत असं म्हणता येणार नाही. आता काय होतंय, मुंबई पुण्यामध्ये जाणारा वर्ग हा 80% वरचाच जातो आणि त्यांचं स्वतःच एक बेस चांगला असतो त्या विद्यार्थी माझा जो अनुभव आहे, आणि तो ऑटोमॅटिकली त्याला बूस्ट मिळतं. म्हणजे तो उडी मारलं की जम्प त्याला मिळतं, तसं त्याला बूस्ट मिळतं. आपल्याकडे एक न्यूनगंड आहे की मी एक्सेल करू शकणार नाही. तर माझं म्हणणं काय की MBA मध्ये तुम्ही कुठं काय बघितलं पाहिजे, चांगला करिक्युलम कुठला आहे. आता फायनान्समध्ये फिनटेक फार महत्त्वाचं आहे आता MBA मध्ये, आणि त्याला मरण नाही, फिनटेकला असणार नाही. कारण की शेवटी फायनान्स आणि टेक्नॉलॉजी हे एकत्रितपणे चालणार आहे. तर फिनटेकला चांगला स्कोप MBA मध्ये आहे. ॲग्रिकल्चरमध्ये MBA करायची लोकांची इच्छा नसते, त्याच्यातही स्कोप आहे प्रचंड. म्हणजे नोकरीच्या माध्यमातून ॲग्रिकल्चरमध्येही स्कोप चांगला आहे MBA ला. परंतु आम्ही काय करतो, MBA मॅनेजमेंट HR हे टिपिकल आम्ही जातो. तर आउट ऑफ द बॉक्स MBA करायची तयारी पाहिजे. हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, आता तुम्ही बघताय सगळीकडे रेस्टॉरंट्स वाढायला लागलेत, हॉटेल्स वाढायला लागलेत. हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंटचं MBA तिथं लागणार आहे ग्रॅज्युएट. हॉस्पिटल मॅनेजमेंट ह्यात पण MBAचा कोर्स आपण करू शकतोय. कारण मी काय करतो, मला सोपा रस्ता असेल तोच मी प्रयत्न करतो, आणि मग तिथं आता सॅच्युरेशन यायला लागलेलं आहे. पण तुम्ही सुद्धा अभ्यास सगळ्यांनी केला पाहिजे. तुम्ही आता सिम कार्ड घेताना कोण जास्त GB देते बघता की नाही, म्हणजे कुठलंही प्लॅन कोणाचा चांगला आहे, आणि मला तसं तुम्ही त्याचा विचार करता बारकाईने. तसं तुमच्याकडे आता MBAचे
10 ऑप्शन आहेत, त्याचा अभ्यास केला पाहिजे करिअरमध्ये, म्हणून त्यात कुठं करा. आणि कॅम्पसला येतात मुलं आता, असं नाही की येत नाहीत. एकच बघितलं पाहिजे की करिक्युलम आणि सिलेबस अप टू डेट आहे का त्या कॉलेजचा, तो आत्ता लेटेस्ट आहे का त्यांनी. आता तुम्ही सगळ्या मुलांनी हायर एज्युकेशन करताना करिक्युलम कधी सेट केला आहे त्या कॉलेजनं हे बघितलं पाहिजे, सिलेबस कधीचा आहे हे बघितलं पाहिजे. तो जर 10 वर्षापूर्वीचा असेल तर नाही चालणार नाही. आता लेटेस्ट त्यांनी इनकॉर्पोरेट काय केलं आहे, आता तुम्ही विद्यार्थी म्हणून पण लक्ष घेतलं पाहिजे ॲडमिशन घेताना, कुठल्याही कॉलेजला घ्या ते लक्ष द्या. आणि पुणे मुंबईसारखं कॅम्पस आता रिक्रुटमेंट सगळीकडे आता व्हायला लागलेलं आहे. एक ग्लोबल ग्रोथ सेंटर म्हणून एक कन्सेप्ट आलेलं आहे. आता मी ते मुख्यमंत्र्यांना एक 4 दिवसापूर्वी पत्र लिहिलेलं आहे, ग्लोबल ग्रोथ सेंटर. त्याची कन्सेप्ट काय, केंद्रानं पॉलिसी केली आहे की ह्या फर्स्ट आणि 2 टायर सिटीज सोडून 3 टायर सिटीज ग्रोथ करतील सगळ्या बाबतीत. तर मी प्रपोजल काय देतो आहे की कोल्हापूर, सांगली, सातारा हा ट्रँगल करा आमचा. मग त्याच्या मागचा माझा उद्देश काय, कोल्हापूरमध्ये माझ्याकडे जमीन नाही आहे इंडस्ट्रीला. साताऱ्याच्या वरच्या भागात म्हणजे फलटण मानपासून पुढं गेला तर पाणी नसल्यामुळे जमिनीची उपलब्धता आहे. सांगलीच्या वरच्या भागात कवठेमंकाळ किंवा जतचा भाग आहे, तिथं जमीन आहे. तर कोल्हापूर, सांगली आणि सातारा हा ट्रायंगल करा, एक इकोसिस्टीम तयार करा की कदाचित कोल्हापूर एज्युकेशनसाठी चांगला असेल तर तिथं मॅन्युफॅक्चरिंग युनिट तुम्ही साताऱ्यात टाका. सातारची मुलं एज्युकेशनसाठी कोल्हापुरात येऊ देत, नोकरीसाठी साताऱ्यात जाऊ देत. सांगलीतलं काय कोल्हापूरला चांगलं घेता येईल आणि तिथला शेअर साताऱ्याला कसा देता येईल, असा जर ट्रँगल आपल्याला करता आला तर तो माझा एक प्रयत्न आहे. मी आता त्याच्यावर म्हणजे मी विधानसभेच्या आधी तो प्रस्ताव मांडला होता, परंतु सत्ता आली असती तर मी कदाचित तो मूव्ह करायचा. तरी आत्ता सत्ता नसली तरी तो मी मूव्ह करणार आहे. मी तिन्ही जिल्ह्यातल्या इंडस्ट्रीला एकत्र बोलवायचं माझ्या डोक्यात आहे की तुम्ही एकत्र येऊन आपण एक मिनिमम ॲजेंडा करू शकतो का, एकमेकाला मदत करायचं. सांगलीनं कोल्हापूरला करायचं, कोल्हापूरनं साताऱ्याला करायचं, साताऱ्यानं कोल्हापूरला करायचं. आणि ती आता तुम्ही बघितलं बसनं कधी गेला असला तर पुण्यापासून साताऱ्यापर्यंत इंडस्ट्री आलेली आहे आता. तर आता ग्लोबल ग्रोथ सेंटर नावाची कन्सेप्ट केंद्रानं काढलेली आहे की हे ग्रोथ सेंटर तिथं तयार व्हावेत, म्हणजे तिथला जॉब ऑपॉर्च्युनिटी तिथं व्हावं. तो एक विचारांनी आता सुरू केला आहे. सर, तुम्ही आता एवढे सक्सेसफुल झाले आहात आणि या पदापर्यंत पोहोचण्यासाठी म्हणजे पोहोचताना खूप काही अडचणी आल्या असतील आणि तुम्ही खचला देखील असाल, झोपसुद्धा लागली नसेल ना. मग या यूथसाठी तुम्ही काय सजेशन द्याल, 3 नियम तुमचे की जर आम्ही खचलो की आम्हाला हे होऊ शकणार नाही, तर ते तुमचे 3 नियम सांगा ज्यामुळे आम्हाला कॉन्फिडन्स येईल ते करण्यासाठी. नाही, काय पेशन्स पाहिजे, म्हणजे सक्सेस लगेच मिळणार नाही, पेशन्स पाहिजे. यू हॅव टू वर्क हार्ड. म्हणजे आता पूर्वीसारखा काळ राहिला नाही की लॉटरी लागत नाही. म्हणजे कुठल्याही क्षेत्रात जावा तुम्ही, राजकारणात जावा, नोकरीमध्ये लावा, प्रमोशन पाहिजे असेल तर काम करावंच लागेल तुम्हाला, नोकरी लागेल, परंतु प्रमोशन तुमच्या कर्तृत्वावरच तुम्हाला मिळणार आहे. आणि ट्रुथफुलनेस पाहिजे, प्रामाणिकपणा पाहिजे. हार्डवर्किंग, प्रामाणिकपणा आणि पेशन्स, 3 गोष्टी आता महत्त्वाच्या आहेत. कारण की इंटिग्रिटीवर बरंचसं अवलंबून आहे आता आजसुद्धा. आपल्याला काय वाटतंय, आपण बऱ्याचदा समाजामध्ये 0.1% बघतो वर्ग जो इंटिग्रिटी न सांभाळता मोठा झालेला आहे आणि आपल्याला वाटतं ते सत्य आहे. तसं नाही आहे. 99% इंटिग्रिटीनंच मोठा झालेला वर्ग असतो. दुर्दैवानं तो आपल्यासमोर येत नाही, तो सोशल मीडियावर नसतो, त्याचं लाईफस्टाईल समोर येत नाही आणि आपल्याला वाटतं हे असं केलं तरच सगळं मिळणार आहे, असं जे बसतं तसं नाही आहे. म्हणजे प्रामाणिक लोकांच्यावरच आजचं जग चाललेलं आहे अजूनसुद्धा. आत्ता जी काही सिस्टीम आपली चाललेली आहे या 130 कोटी देशामध्ये, हे प्रामाणिक लोकांच्यावरच चाललेलं आहे, नाही तर कधीच कोलॅप्स झालं असतं. आपल्यात आता तुम्ही विचार केला, सत्तांतर किती झालीत. पाकिस्तानमध्ये जसं घडतं, सैन्य दल ताबा घेतं, असं झालं का आपल्याकडं? नाही. म्हणजे ट्रुथफुलनेस अजून आपल्या सिस्टीममध्ये आहे. म्हणजे जी ब्युरोक्रेसी आहे त्यांचा ट्रुथफुलनेस आहे, ट्रुथफुलनेस टुवर्ड्स द कॉन्स्टिट्यूशन अजून आहे आपल्याकडं. म्हणजे हे चाललं आहे आता 75 वर्ष हे डेमोक्रेसी. 47 नंतर कधी असं झालं नाही की आर्मीनं टेक ओव्हर केला हा देश
असं झालं नाही ना. म्हणजे हे ट्रुथफुलनेसमुळंच आहे की प्रामाणिकपणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेबद्दल प्रामाणिकपणा आहे म्हणून आहे. त्यामुळे ट्रुथफुलनेसवर पाहिजे, पेशन्स पाहिजेत. कारण की आता काय सगळं मला अर्जंट पाहिजे. म्हणजे बस स्टॉपला सुद्धा आम्ही 10 मिनटं थांबत नाही, अशी आमची परिस्थिती आता. ताबडतोब बस. का? त्याचा परिणाम काय? कारण की इंटरनेटमुळं. कारण की सगळ्या गोष्टी मोबाईलवर ताबडतोब तुम्हाला बघायला मिळतात. ब्लिंकिट 10 मिनटात आणून देतं एखादी गोष्ट. त्यामुळं आपलं पेशन्स वाढवला पाहिजे असं माझं मत आहे तुमच्या जनरेशन. कारण की मी परवासुद्धा एका आमच्या काळात प्रलोभन काय होतं? कसबा बावड्यातनं बसनं कोल्हापुरात मटण थाळी खायला येणं हे प्रलोभन होतं. रंकाळ्यावर फिरायला जाणं प्रलोभन होतं. आईला न सांगता पिक्चरला जाणं पार्वती टॉकीजला, हे प्रलोभन म्हणते मी. काय तर आता ह्याच्यामुळं 1 कोटी प्रलोभनं तुमच्याकडे आहेत. क्लिक केलं की 1 कोटी प्रलोभन आहेत. इंटरनेट. आता ह्याचा वापर आम्ही कसा करतोय त्याचा परिणाम तुमच्या लाईफवर होणार. आता म्हणून तुम्हाला चॅलेंजिंग आहे तुमची लाईफ की बाबा ह्याचा वापर आम्ही, म्हणून मगाशी मी म्हटलं स्क्रीन टाईम. दररोज संध्याकाळी स्क्रीन टाईम बघितला पाहिजे माझा कशावर गेला आणि मग लिहून काढला पाहिजे. मी आज इंस्टाग्रामवर 1.5 तास होते, स्नॅपचॅटवर 1 तास होते, हे लिहून काढलं. मग 2.5 तास. मग 2.5 तासातलं उद्या मी 10 मिनटं कमी करीन काय यातले, आणि 10 मिनटं मी इंटरनेटवर अटेन्शन स्पॅन वाढवण्यासाठी टेड टॉक कुठले आहेत का, यूट्यूबवर कुठला टॉक चांगला आहे का, तोच इंटरनेट पॅक माझा आहेच. त्याचाच वापर मी आज 10 मिनटं वेगळ्या कामासाठी करीन का असं बघितलं पाहिजे. मग 10चे दुसऱ्या दिवशी 12 मिनटं करता येतात का, 15 मिनटं करता येतात का. आणि मग 50% टाईम सोशल मीडियावर. मी सोशल मीडियावर आहे, तुम्ही आहे. सोशल मीडियावर राहायला पाहिजे, माझं त्याच्याबद्दल दुमत नाही. कारण हाऊ मच टाईम विल स्पेंड अँड हाऊ मच फ्रुटफुल इट इज टू माय करिअर अँड माय लाईफ, ह्याचं तुम्हाला हे करूनच ठेवलं पाहिजे, नियमावली घालूनच ठेवली पाहिजे. आणि तुमचं तुम्हालाच करायला पाहिजे, कोण सांगणार नाही तुम्हाला. कारण की आता कॉलेज सुटलं, तुम्ही घरी लवकर जात नाही, घरात गेलो आई म्हणते मोबाईलवर का बसलीस म्हणून. तुम्ही पण सुचवा काय असलं तर. म्हणजे असं नाही की सर आजकालची तरुण पिढी जी स्पर्धा परीक्षेची तयारी करते, पण मोस्टली होते कसं, जे स्पर्धा परीक्षेच्या जीवावर बसलेले असतात, सरकारी नोकरीच्या अपेक्षेत बसलेले असतात, पण एका ठराविक कालावधीनंतर, मला नको तिकडे ते सगळ्यांना, हां, एका ठराविक कालावधीनंतर जेव्हा वय वाढत जातं आणि सक्सेस अचीव होत नाही, वय वाढत गेल्याने सक्सेस अचीव होत नाही, पण त्यावेळी जे डिप्रेशन येतं, 4 जाणार का, खावा, भूक लागली असली खावा, माझं काय अडचण नाही. स्पर्धा त्यातलं काय विषय की माझं स्पर्धा परीक्षेतली मुलं सुद्धा माझ्याकडे बरेचशी येतात, MPSCची मुलं बऱ्याचदा येतात. किती अटेम्प्ट करायचे हे मी ठरवलं पाहिजे. नाही सर, इश्यू कसा आहे, जेव्हा एका ठराविक कालावधीनंतर वय वाढत जातं आणि जेव्हा आपण मागे येऊन बघतो हातात काहीच नसतं, तेव्हा जे डिप्रेशन येतं, अशा विद्यार्थ्यांसाठी तुमचं सर माझं तेच म्हणणं आहे की किती अटेम्प्ट करायचे हे मी ठरवलं पाहिजे. अच्छा, म्हणजे पहिला अटेम्प्ट मी केलाच पाहिजे, सेकंड अटेम्प्ट केला पाहिजे, थर्ड अटेम्प्ट केला पाहिजे. मी जर 10 वर्ष त्यात घालवणार असेल तर मग माझ्यात काहीतरी उणीव आहे, ती मला तिथंपर्यंत पोचू देत नाही. माझं थोडं मत त्याच्याबद्दलचं दुसरं आहे की आई वडील कष्टानं गावाकडनं पैसे पाठवतात का, तर MPSCला मुलगा अभ्यास करायला लागलाय. मग माझं त्याच्याबद्दल दुमत नाही, त्यानं अभ्यास केला पाहिजे. खरं मी जर त्या मार्गानं 3 वेळा गेलो आणि मला जर सक्सेस हुलकावणी देत असेल, सक्सेस हुलकावणी भरतीच चालू झाली नाही तर ठीक आहे, मग तो मान्य. भरती चालू आहे, परीक्षा मी दिली तरी मला त्यात सक्सेस आलं नाही तर मग मी माझा निर्णय घेतला पाहिजे असं माझं मत. म्हणजे मी त्यात फार वेळ खर्च नाही केला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. म्हणजे ते कुणाला आवडणार नाही ते बोललेलं, खरं माझं तर मत तसं आहे. तुम्ही तुमचं ठरवून ठेवलं पाहिजे की बाबा मी ह्या 4 अटेम्प्ट नंतर मी एकतर 4 अटेम्प्टला क्रॅक करीन, नाही तर मग दुसरा मार्ग मी निवडेन. 10 वर्ष जर आम्ही प्रयत्न करत असू तर थोडं मग जरा डिप्रेशन येते. मग एवढं मी केलं, आईवडिलांचं प्रेशर असते, आईवडील बिचारे तिकडे शेतात काम करून पैसे पाठवत असतात महिन्याला, मग ते परत कसं जायचं, नाही परत कसं गावाकडं जायचं, गावात आम्ही सांगितलेलं असतं MP साठी अभ्यास करायला लागलो आहे, मग गावात कसं फेस करायचं, हा न्यूनगंड असला नाही पाहिजे. ठीक आहे, नाही झालं
मी आलो तर मी दुसरं करिअर करणार आहे. खरं म्हणजे स्टॉप करता आलं पाहिजे ते. आता सर प्लॅन बी काहीतरी असतो प्रत्येकाच्या आयुष्यात, ह्या क्षेत्रात त्यांनी काय ठेवलं पाहिजे? प्लॅन बी नाही, आता MPSC प्लॅन बी कायम पाहिजेच. आपण सगळ्याच बाबतीत बघतो की गुगल पेवर पैसे असले तरी 100 रुपये खिशात ठेवतोच आपण. तसं करिअरमध्ये सुद्धा प्रयत्न केलाच पाहिजे. खरं प्लॅन बी असलाच पाहिजे. बाबा समजा ह्यात आपल्याला काय करता आलं नाही तर लगेच मग दुसरा प्लॅन करा. मग एकदा वय झाल्यानंतर मग धड हे पण नाही धड ते पण नाही अशी अवस्था मुलामुलींची होते. तर माझं त्यांना सजेशन आहे की तुम्ही प्लॅन ठरवला पाहिजे की मी किती वर्ष त्याच्यात अटेम्प्टमध्ये घालवला. आता UPSCचं ती सुद्धा मुलं शिकतात. आता राजाराम कॉलेजचे इथे UPSC सेंटर चालू केलं मी 10 वर्षापूर्वी, गव्हर्नमेंटचं जे चालू केलं. तिथं अनेक मुलं शिक्षण घेतात. तिथेही मी जात असतो मध्ये आधी. तर त्यांनाही मी सांगतो बाबा तुम्ही किती वर्ष करायचं तुम्ही ठरवलं पाहिजे की माझी कॅपॅसिटी ती आहे का. मी शेजारचा मुलगा झाला म्हणून मी प्रयत्न करायला पाहिजे, मान्य आहे. कुणाच तर आदर्श घ्यावाच लागतो आपल्याला आयुष्यात, त्याच्याबद्दल माझं दुमत नाही. खरं माझी कॅपॅसिटी आहे का, मी ते तिथपर्यंत पोचू शकत नसेल तर आय हॅव टू स्टॉप समवेअर अँड डिसाईड ॲट द राईट टाईम. आय हॅव टू डिसाईड टू चेंज द पाथ. महिलांचा राजकारणातला वाटा आता 50% वाढलेलं आहे. नाही, मी त्याबद्दल नाही म्हणत आहे. स्वतः महिलांनी कशा प्रकारे सहभाग घ्यायला पाहिजे आणि त्यासाठी आपला पक्ष कशा पद्धतीने हे करतो? नाही, आपण आता काँग्रेस म्हणून विचार केला तर 50% आरक्षणाची सुरुवात पवारसाहेब असताना झाली. म्हणजे ग्रामपंचायतमध्ये आज महिला सरपंच आहेत, किंवा आता ग्रामसेवक महिला झाल्या, तलाठी महिला झाल्या, तहसीलदार महिला झाल्या, अगदी प्रत्येक क्षेत्रात महिला झाल्या. आता केंद्रानं परवा महिलांचं विधानसभा आणि लोकसभेला सुद्धा आरक्षण फायनल केलेलं. कदाचित आता 2026ला ज्यावेळी सेन्सस होईल या देशाचा आणि सेन्सस झाल्यावर कदाचित 2029ला महिलांच्या आरक्षणाचं रिझर्वेशन निघेल आणि त्यामध्ये आमदार आणि खासदारसुद्धा कंपल्सरी महिला होऊ शकते. परंतु फक्त मी आरक्षणातनं आमदार होणार असं म्हणलं तर चालणार नाही. मी त्यासाठी तयारी केली पाहिजे. मी ते मला करता आलं पाहिजे की त्यात बाबा माझी स्वतःची इच्छा पाहिजे. नाही तर फक्त मी आता अनेकदा आम्ही बघतो म्हणजे ग्रामपंचायतला किंवा महापालिकेला नगरसेविका असते, नवरा सगळं किंवा मुलगा बघत असतो. तर तसं नाही पाहिजे. तिनं स्वतःहून त्या भगिनीनं पण स्वतः बोललं पाहिजे, केलं पाहिजे, तरच मग महिलांच्या आरक्षणाचा फायदा होईल. महिला मुख्य प्रवाहात आलेल्याचं समाधान मिळेल. नाही तर मग समाधान मिळणार नाही. मग हे असंच चालू राहिलं तर निदान तुमच्या जनरेशनमध्ये तरी ते व्हायला पाहिजे. सर माझा एक प्रश्न आहे. माझा भाऊ सध्या MPSC करतोय. मग त्याच्या ज्या समस्या आहेत त्या मला म्हणजे तुम्हाला सांगू इच्छिता. तर निकाल लवकर लागत नाहीत किंवा अशा केसेस चालू होतात. मध्ये कॅम्प्युटर म्हणजे टायपिंग स्पीडवरून वगैरे मध्ये केसेस चालू आहेत, त्यांचे लवकर निकाल लागत नाहीत. किंवा म्हणजे अनेक विद्यार्थी असे हार्डवर्क असतात की मला हे करायचंच आहे, पण त्याच्या यशाला आपण प्राधान्य देणं किंवा त्याला यश देणं हे आपलं म्हणजे सरकारचं पण हे आहे ना. मग त्याबद्दल तुमचे मत काय? नाही, काय पॉलिसीज ह्यामध्ये फार महत्त्वाचे असतात. परीक्षा घेताना जी पॉलिसी लागते ती पॉलिसी. आता हा जो मुद्दा मीच सोलवलाय, तू तुझ्या भावाला विचार. हा TCSचा प्रॉब्लेम झाला टायपिंगच्या स्पीडच्या संदर्भातला. हा मीच त्याचा रिव्ह्यू केला. TCSनं जे सिस्टीम बसवली त्यामध्ये टायपिंगच्या स्पीडबद्दल प्रॉब्लेम आला आणि टेक्निकल प्रॉब्लेम आला आणि त्या मुलांनी सगळ्यांनी परीक्षा दिली. मग परत TCSचा रिपोर्ट घेऊन परत ते सगळं करायला 3-4 महिने आमचे त्यामध्ये गेले. ते सगळे परवा येऊन मला बुके देऊन गेलेत, तुझा भाऊ आला नाही बघ. म्हणजे अशा अनेक असे केस. तर त्याच्यात काय की बऱ्याचदा काय होतं, नियमावली करताना अडचणी येतात. MPSC 95% प्रयत्न करते, कारण मग कोणतरी कोर्टात जातं आणि कोर्टातनं आता भरतीच्या प्रक्रियेत भरतीची प्रक्रिया होते. झाल्यानंतर ज्यावेळी मेरिट लिस्ट लागते त्यावेळी मग समांतर आरक्षणामध्ये कोणतं मध्यंतरी मराठा आरक्षणाचा विषय आला, त्यामुळं सगळी भरती रखडली रिझर्वेशनची. मग दिव्यांगांचा विषय काही प्रमाणात आला.
त्यावेळी मग कोणतरी मॅटमध्ये जातं, कोर्टात जातं, त्यामुळे ती प्रोसेस होती. मी सातत्यानं MPSC बरोबर माझी चर्चा असते की तुम्ही भरती फुलप्रूफ करा की परत कोर्ट मॅटर होऊ नये म्हणून. कारण काहीतरी प्रॉब्लेम प्रत्येक भरतीमध्ये कुठं ना कुठं तरी येतो. कारण की लाखो आणि कसं आहे MPSCला बसणारे लाखो विद्यार्थी आणि जागा असतात 1000. त्यामुळे त्यातला लॅक्युना काही ना काहीतरी कोणतरी काढतं आणि मग ते सगळं राहतं. तरी बऱ्यापैकी प्रयत्न म्हणजे MPSC बद्दलची विश्वासार्हता अजून आहे. आता UPSCच्या धर्तीवर MPSCच्या परीक्षा घेण्याचं सुरुवात झालेली आहे. त्यामुळे आता अजून क्लॅरिटी येईल आणि म्हणजे पारदर्शकता येईल. सर 12वी पण शिक्षण योग्य आहे, पण तिथून पुढे आपण काय करतोय, थिअरी पहिला आणि प्रॅक्टिकल नंतरनं. ते जर प्रॅक्टिकल फर्स्ट म्हणजे ते लर्न करणं सोपं आहे आणि ते जर मुद्द्याच्या आपल्याला काय समजलंय ते आपण लिहू शकतो. आता इंटरडिसिप्लिनरी मगाशी जे मी म्हटलं की नाही, इंटरडिसिप्लिनरी आलेलं आहे आता की तुम्हाला आता पूर्वी काय होतं, शिवाजी विद्यापीठ जे ठरवलं ते व्हायचं. आता NEPमध्ये काय, त्या कॉलेजला स्टँड अलोन ऑटोनॉमी देता येते. त्यांनी त्यांचं ठरवावं की आम्ही प्रॅक्टिकल्स पहिले घेणार, थेरी नंतर करणार, हे ते ठरवू शकतात. आता हळूहळू हे इनकॉर्पोरेट होईल. हळूहळू प्रत्येक कॉलेज त्याच्यावर विचार करून स्वतः ते डिसिजन घेईल. आता हळूहळू होईल. तुझं म्हणणं बरोबर आहे, करायला पाहिजे. आता इंडस्ट्रीमध्ये पण इंटर्नशिप महत्त्वाची आहे, ती 6 महिने केली पाहिजे. जेव्हा कॉलेजेस ऑटोनॉमस होत आहेत त्यांची प्रक्रिया खूप किचकट व्हायला लागली आणि त्यांचे जे शिक्षण पद्धती आहेत ना ते सिलेबस परीक्षेच्या आधी 1 महिनाभर त्यांनी सांगतात. नाही ते चुके, ते प्रोसेस आता थोडं इव्हॉल्व्ह व्हायला वेळ लागेल त्यांना की बाबा वर्षभर आधी सिलेबस तयार करणं, हे करणं, बोर्ड ऑफ स्टडीजमधून त्यात प्रत्येकानं तयार करणं, थोडा वेळ लागेल. पहिल्या वर्षी तो प्रॉब्लेम होईल, कारण दुसऱ्या वर्षी नाही व्हायला पाहिजे. पहिल्या वर्षी कुठल्याही कॉलेजला ऑटोनॉमी झाली तर तो प्रॉब्लेम आहे. दुसऱ्या वर्षी नाही व्हायला पाहिजे, दॅट इज रॉंग. मग दुसऱ्या वर्षी झालं तर प्रत्येक विषयाचे वेगवेगळे फॉर्म भरायला लावत आहेत. तो आता काय मॅनेजमेंटचा भाग आहे. तो तुम्ही मॅनेजमेंट तिथली कशी करता, वेगवेगळे फॉर्म भरायची गरज लागणार नाही. एकाच फॉर्ममध्ये टिक करून तुम्ही करू शकता. आता मागच्या वेळी गव्हर्नमेंटनं सुद्धा सगळ्या वेगवेगळ्या परीक्षेसाठी वेगवेगळे फॉर्म ठेवले. आम्ही म्हटलं एकच फॉर्म ठेवा, 1000 रुपये त्या पोराकडनं घ्या, अरे एकच फॉर्म ठेवा, म्हणजे तो सगळ्या परीक्षेला बसता येईल. तसं तो हा मॅनेजियरल विषय आहे, पॉलिसीचा विषय नाही. त्या कॉलेजची मॅनेजमेंट सिस्टीम त्यांनी तशी केली पाहिजे. आपण जर म्हणजे आता ते शिकतोय पण डायरेक्टच प्रॅक्टिकली शिकलेलं नाही, थेरी लागेल ना. असं कसं बेस तयार होणार नाही. कन्सेप्ट क्लिअर कशा होतील. प्रॅक्टिकल तू कशावर करतो, कन्सेप्ट माझे थेरीतले असतील त्याच्यावरच प्रॅक्टिकल करतो. शेवटी थेरी शिकावीच लागेल ना. माझे कन्सेप्ट क्लिअर नसतील तर आय कांट वर्क प्रॅक्टिकली. मला आता सिव्हिलच्यावर काम करायचं आहे समजा, तर माझी त्यात सिमेंट किती पाहिजे, वाळू किती पाहिजे, हे थेरी मला सांगणार आहे. म्हणजे एक साधं उदाहरण दिलं, दिस विल अप्लाय टू एव्हरी मेथडॉलॉजी ऑर एव्हरी प्रॅक्टिकल. शेवटी ती थेरी शिकावंच लागेल. कुठला कंपोनंट कुठं जोडायचा आहे, हे कंपोनंट जोडायला थेरीचा बेस मला लागेलच ना, त्याशिवाय मी प्रॅक्टिकल करू शकणार नाही. नुसत्या प्रॅक्टिकलवर नॉलेज कुठनं ॲक्वायर करणार, नॉलेज थेरीमधनंच येणार आहे शेवटी. आता माझं कसं आहे, मी ओपनमधून येतोय, तर BCAची फी मला एक 20-23 हजार रुपये आहे. पण पालकांना तेवढी देणे शक्य नाही. पण त्यामुळे मला पण जॉब करावा लागते. मग त्यामुळे इकडे कॉलेजकडे प्रेझेंटेशन होत नाही. 75% अटेंडन्स तुझे किंवा अभ्यासाला पण वेळ भेटत. आता ऑनलाईन कोर्सेस केले पाहिजेत. मग त्यासाठी ऑनलाईन कोर्सेस तुम्ही अडॉप्ट केले पाहिजेत. किंवा स्वयंसारखा केंद्र शासनाचा प्लॅटफॉर्म आहे जो क्रेडिट देतो आपल्याला, जे आपल्या ह्याच्यात सिलेबसमध्ये क्रेडिट मिळतात. क्रेडिट बेस्ड काय करता येते काय, रिसर्च केला पाहिजे. क्रेडिट बेस्ड काय करता आलं आपल्यात. बऱ्याचदा तुमच्या जनरेशनमध्ये काय आहे, ठीक आता नाही, 50% जनरेशनमध्ये काय होतं की मैत्रीण आणि मित्र गेला म्हणून आपण जातो, असं साधारणपणे होतं. तर मी स्वतः अभ्यास केला पाहिजे. क्रेडिट बेस्ड ऑनलाईन कोर्सेस असतील तर ते घेतले पाहिजेत. ते घेतले तर तुझा हा तिथला पण अटेंडन्सचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो आहे. परंतु आता काही मुलांचं म्हणणं असं आहे की माझी 50% अटेंडन्स असू दे, मी सिलेबस 50% अटेंडन्समध्ये पूर्ण करतो. काही मुलांचं असं म्हणणं आहे. म्हणजे मला जे मुलं भेटतात काही अनेकदा की आम्ही आता दुसरा एक कोर्स करतोय, आम्ही नोकरी करतोय, तर जो सिलेबस आहे तो 50% अटेंडन्समध्ये मी पूर्ण करतो. खरं शेवटी प्राध्यापकाला आठवड्याचे तास 40 ठरलेले आहेत.
40 तासात तो सिलेबस पूर्ण करायचा आहे. तर हे थोडं म्हणजे हे होईल हळूहळू की तेवढ्या तासात माझा करिक्युलम मी पूर्ण केला तर माझी 75% अटेंडन्सची गरज नाही. आता नियम आहे आपल्याकडे काही नियम घातल्याशिवाय होत नाहीत. नियमच नसला तर 20-25% पण अटेंडन्स होणार नाही. पण 75%चा अटेंडन्स आहे म्हणून किमान आत्ता तुम्ही एक बंधन आहे तुमच्या कॉलेजला जायचं बसायचं, तो करिक्युलम तेवढ्यात पूर्ण करायचं. हे जर ओपन ठेवलं आपण हे की अटेंडन्स नॉट कंपल्सरी बट कम्प्लिशन ऑफ सिलेबस इज कंपल्सरी, हे थोडं विचार करून तेवढी सिस्टीम रोबस्ट पाहिजे की तुझ्यावर कॉलेजचं तेवढं हे पाहिजे की तुझा सिलेबस पूर्ण झाला का नाही हे बघण्याची यंत्रणा पाहिजे. समजा तू नोकरी करून ते सिलेबस पूर्ण केला तर कॉलेजची काय हरकत असायचं काम नाही, वर्गात बसला नाही तर. खरं तू पूर्णच नाहीच केलंस तर मग काय, तर रोबोस्ट सिस्टीम पाहिजे, आन्सरेबिलिटी लागेल त्याला. काही मुलं मला बोलतायत ह्याच्यावर म्हणजे की हे असं झालं पाहिजे. काय आता अजून काही शंका असल्या तर आता काय ग्रिलिंग माझं भरपूर केलं आहे तुम्ही. मी प्रयत्न केला 1-2-3 प्रश्न सोडले तर सगळ्यावर उत्तर द्यायचं. हिच्या प्रश्नावर तेवढं मला तुझा एक प्रश्न वेगळा झाला. कॉमर्सचा एक मला आता अभ्यास करायला लागला. तुम्ही सुचवा म्हणजे हे कॉमर्समध्ये काम करायला काय करता येईल. बोल ना, बोल की काय बोल तुझं तू बोलून तिच्याकडे दे. हां सर माझं अजून एक ओपिनियन हवं होतं. मी सकाळीमध्ये ॲज अ कोर टीम व्हाईस प्रेसिडेंट म्हणून काम करते गेले 3 वर्ष कॉलेजकडून. तर मला एक प्रॉब्लेम फेस करावा लागला की विद्यार्थी आपलं ओपिनियन मांडत नाहीत. म्हणजे त्यांच्याकडे एवढा म्हणजे कॉन्फिडन्स बिल्ड होत नाही आहे अजूनही की आपलं मत आपण ठामपणे मांडावं किंवा आपण बोलावं. हे म्हणजे ते स्किल त्यांनी अजून एक्वायर केलं नाही आहे. तर असं काय करू शकतात आत्ताचे यूथ की ते आपलं मत मांडू शकतील किंवा ते म्हणजे आपल्या आजूबाजूचं जे काही आपलं मत आहे ते म्हणजे मांडून त्याबद्दल ते म्हणजे. आता काय झालं, हर्ड सायकॉलॉजी झाली आपल्याकडं. म्हणजे हर्ड सायकॉलॉजी म्हणतात, HERD हर्ड. म्हणजे एक जण निघालं त्याच्या पाठीमागनं आपण जायचं. ती बदलली पाहिजे तुमच्या जनरेशननं तरी. स्वतःचं जे मत आहे ते मांडलंच पाहिजे. जे सत्य आहे कशाला तिकडं कशाला भानगडीत पडायचं, जाऊ दे. हे जे आपलं आहे ते त्याच्यातच आपलं नुकसान होतं. म्हणजे आपण जोपर्यंत मांडत नाही आणि काय आता की सोशल मीडियावरच तुम्ही मांडता. म्हणजे तुमचं एक्सप्रेशन ऑफ थॉट्स इज सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स. आता तिथं ट्रोलिंग एवढं होतं एखाद्याला बोलल्या की तो म्हणतो जाऊ दे कुठं हे भानगडीत न पडलेलं बरं. खरं तसं न करता नाही तर मग क्लॅरिटी राहणारच नाही तुमची. मग ते काय होणार की तो थॉट कायमचा दाबला जाणार. त्यामुळं बोलायचं धाडस तुम्ही करायलाच पाहिजे. एक्सप्रेशन ऑफ फ्रीडम आहे आपल्याला. यू हॅव टू एक्सप्रेस व्हॉट इज राईट बट वाईल वी एक्सप्रेसिंग यू हॅव टू सी एक्झॅक्टली इट इज राईट ऑर रॉंग. आणि काय झालं की मी माझा इंस्टाग्राम अकाउंट माझं स्नॅपचॅट याच्या पलीकडं बाहेर आलं पाहिजे. तुम्ही याच्या पलीकडं आलं पाहिजे. ते पाहिजेच, मी नाही म्हणत नाही. तुम्ही म्हणणार तू असतोस इंस्टाग्रामवर आणि आम्हाला सांगतोस. मला सोशली कनेक्टिव्हिटीसाठी ते लागतं. परंतु हे तुम्ही त्यातनं थोडं बाहेर येता आलं तर बघितलं पाहिजे असं माझं मत आहे. सर माझा अजून एक प्रश्न होता. जेव्हा आम्ही प्रत्येक कॉलेजेसना व्हिजिट करतो आणि तेव्हा त्या यूथसोबत आम्ही कम्युनिकेट करायचा प्रयत्न करतो तेव्हा आमचं नेटवर्क वाढवताना त्यांचा हा प्रश्न असतो की आम्हाला यातून काय मिळणार. म्हणजे आमचं म्हणजे जे युनिट आहे ते यूथच्या लिडरशिप डेव्हलपमेंटसाठी काम करतं, ज्यामधून त्यांचं समाज ज्ञान वाढेल किंवा त्यांना खूप लोकल लेवलला जे माणसं काम करतात, जे कष्ट करतात ते जवळून बघता येईल आणि म्हणजे त्या बाबतीत आपण आपला आवाज उठवू शकू काय प्रॉब्लेम्स असतील तर. हे त्याचा मूळ उद्देश आहे की यूथने आज पुढे जायला पाहिजे, बोलण्यात पुढे जायला पाहिजे. तर प्रत्येक यूथचा हा प्रश्न आहे की आम्हाला त्यामधून काय मिळणार, आमचा काय फायदा मिळणार, असा तो प्रश्न आहे. त्यासाठी तुमचं सोशली तुम्ही राहायला पाहिजे प्रत्येकानं असं त्यांना सांगितलं. एम्पथी पाहिजे, ती पण आज महत्त्वाची. आणि कॉन्फिडन्स बिल्डिंग होते ना. आज इंटरव्ह्यूला सगळं ज्ञान असतं आणि इंटरव्ह्यूला गेल्यावर तात्पडतो असा अनुभव आम्हाला अनेकदा आलेला आहे. म्हणजे अनेकदा सेल्फ कॉन्फिडन्स नसतो. तर ह्या तुमच्या नेटवर्कमध्ये त्यांना सांगा तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स येईल. तुम्ही 20-25 जण बोलला
आज तुम्ही माझ्याशी बोलला तर तुम्ही कुणाशी बोलायचं धाडस करू शकता उद्या. इथं बोललं तुमचं धाडस म्हणजे वाढतं ना. तर अशा त्यांना सांगितलं पाहिजे की अशा उपक्रमातून तुमचा स्वतःचा कॉन्फिडन्स वाढेल. एक्सप्रेशन तुम्हाला एखादी गोष्ट मांडायची असेल तर मांडता येईल, ते त्या पद्धतीनं करता येईल. हे सगळं त्यांना जाणे. एम्पथी पाहिजे बाबा लोकांच्याबद्दल. हे माणुसकी कमी होत चाललेली आहे, ती वाढू शकते. तुम्ही आता आमची मैत्री कट्ट्यावरची आहे, म्हणजे आमच्या लहानपणीची मैत्री कट्ट्यावरची, तुमची सोशल मीडियावरची आहे. त्यामुळे पुढच्या माणसाचे अश्रू तुम्हाला कळतच नाहीत, म्हणजे तुमच्यापर्यंत पोचतच नाहीत. त्यामुळे भावनिक नातं कमी होत चाललेलं आहे. ह्याच्यामुळे निदान भावनिक नातं कमी वाढेल, म्हणजे ह्याच्यामुळं भेटल्यामुळं एकमेकाशी बोलणं होऊ शकेल. आता बोलणं होत नाही आपल्या एकमेकाशी, म्हणजे ह्युमन टच जो म्हणतो तो ह्युमन टच कमी होईल. तर त्यांना म्हणा या ऑर्गनायझेशनमधनं ह्युमन टच वाढेल, एकमेकाशी संवाद साधता येईल. बोल, तुला 1 वाजता दुसऱ्यांचं बुकिंग आहे तर. ओके सर, स्पेशली थँक्यू की तुम्ही आज इथं आहे आणि आमच्या सगळ्यांचे जे काही पण डाऊट्स होते ते तुम्ही ऐकलं आणि त्याचे उत्तर पण तुम्ही बरोबर दिला, जेवढे देता येतील तेवढे दिलात तुम्ही. आणि जे आता जे गोष्टी राहिल्या जसं कॉमर्सचा आणि त्यांच्यावर जरा पण लक्ष द्या आणि त्यांचे पण उत्तर आम्हाला नंतर सांगा. आणि मी खूप आभार मानतो की तुम्ही तुमचा प्रेशियस टाईम आम्हाला दिला आणि आमचे सगळं प्रश्न ऐकलेत. थँक्यू सर. आणि काही सजेशन असलं तर तुम्ही दिल्या पाहिजेत. तुम्ही आता काय बोललं पाहिजे, सांगितलं पाहिजे. आमचं सगळंच बरोबर आहे असं मी म्हणत नाही. आम्हाला आता सजेशन, आता हिनं कॉमर्सचं सांगितलं, सजेशन्स मला त्यामध्ये आल्या. आता हत्तीनीच्या संदर्भात मला एक फोन आला आणि त्यांनी फोन अहमदाबादवर नव्हता, तो माणूस मूळचा कोल्हापूरचा, अहमदाबादचा मुलगा, तिथं नोकरीला आहे. त्यानं मला सजेस्ट केलं की साहेब एक ऑनलाईन पिटिशन का करत नाही तुम्ही, म्हणून ते मग ऑनलाईन मी गुगल फॉर्म तयार केला. मी त्याचे आभार मानले. तर तू सजेस्ट केल्यामुळे म्हणलं 2 लाख सह्या झाल्या, पुढे 4 लाखावर गेल्या, थांबवायला लागल्या सह्या शेवटी. म्हणजे 2 लाख देऊन मग राष्ट्रपतींच्याकडे तो गट्टा मला पाठवायला लागला. त्यांनी सजेस्ट केलं, मी इम्प्लिमेंट केलं. तर चांगल्या सजेशन तुमच्या काय असतील तर तुम्ही मला सांगितलं पाहिजेत की बाबा हे असं करणं गरजेचं आहे, अशा गोष्टी व्हायला पाहिजेत. आता हिनं माझ्या निदर्शनं, आता पहिला फोन माझा कमिशनरला असणार आहे, म्हणजे हे का झालं नाही, म्हणजे व्हायला पाहिजे होतं, मार्चमध्येच व्हायला पाहिजे होतं या गोष्टी. तर तुम्हाला तसं काही असलं तर तुम्ही नक्की आमच्यापर्यंत पोचवा आणि अजून भरपूर मोठे व्हा, अशी तुमची मुलाखत बसायची वेळ मला येऊ दे, एवढं अंबाबाई चरणी प्रार्थना आहे. एवढे मोठे तुम्ही व्हा. हां, चला, विश यू ऑल द बेस्ट.